राईट. हां, तर आपण काल काय बघितलं बरं का, काल आपण बघितलं की दोन रोड जे आहेत, दोन रोड एकमेकांना जे काही आहेत सेम लेवलला इथं क्रॉस करणार नाही आहेत. खालच्या रस्त्याला खालूनच जाऊ देऊ, वरच्या रस्त्याला जे काही आहे आपण वरून काढून टाकू. दोन प्रकारचे आपल्याला ग्रेड सेपरेटेडचे इंटरसेक्शनचे प्रकार सांगितले होते, ओव्हरब्रिज आणि अंडरब्रिज. आता समजा मी एक्झाम्पल घेतोय समजा मी ओव्हरब्रिजचा. ओव्हरब्रिज म्हणजे काय बरं का, हा रस्ता खालच्या खालून चालला जातोय आणि इकडचा रस्ता त्याच्या वरून जातोय. वरून कसं जाणार, तुम्ही जे काही पोल वगैरे जे काही असतील ते पोल वगैरे घालून फ्लायओव्हर बनवून तुम्ही हे करणार, बरोबर का. तर तो काय असतो आपला, हा झाला ओव्हरब्रिज. तर ओव्हरब्रिजमध्ये मला काय दिसायला भेटत असतं, काल मी तुम्हाला 3 इंटरचेंज शिकवले होते टर्निंग याच्यानुसार, टर्निंग फॅसिलिटीनुसार. सो टर्निंग फॅसिलिटीनुसार आपण इंटरचेंज म्हणजे काय, एका रस्त्यामधून दुसऱ्या रस्त्यामध्ये जाणं म्हणजे इंटरचेंज होय, बरोबर की नाही. मग आता मला एका रस्त्यामधून दुसऱ्या रस्त्यामध्ये जायचं आहे, तो टर्निंगनुसार मी काय करत असतो, इंटरचेंजचे 3 प्रकार पाडले होते, राईट. डायरेक्ट, सेमी डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. आता आपण काय करत आहोत, आता आपल्याला शेपनुसार 3 प्रकार पाडायचे. तो शेपनुसार 3 प्रकार जर पाडायला गेलात तर पहिला प्रकार असतो आपला डायमंड इंटरचेंज. डायमंड इंटरचेंज. आता डायमंड इंटरचेंज म्हणजे काय, आपण त्याची डायग्राम बघू. 2 नंबर असतो आपला रोटरी इंटरचेंज. रोटरी इंटरचेंज. 3 नंबर आपला असतो पार्शली कव्हर लिफ. सो 3 नंबर जो काही असतो आपला पार्शियल कव्हर लिफ. आणि 4 नंबर असतो आपला फुल कव्हर लिफ. फुल कव्हर लिफ, राईट. तर आपल्याला दिसायला भेटत असं काय बरं का, की इंटरचेंज जे आहे त्या इंटरचेंजला ऑन द बेसिस ऑफ शेप आपण क्लासिफाईड करून टाकतो 4 प्रकारे. डायमंड इंटरचेंज, रोटरी इंटरचेंज, पार्शली कव्हर लिप आणि फुल कव्हर लिप, हे 4 प्रकार. परीक्षेमध्ये क्वेश्चन का विचारलेला आहे, वरच्या लेवलला विचारला आहे, IAS वगैरेला काय प्रश्न विचारला आहे बरं का. प्रश्न विचारलेला आहे की या सगळ्या प्रकारच्या ऑन द बेसिस ऑफ शेपनुसार आपण जे इंटरचेंजचे प्रकार पाडलेले आहेत. म्हणजे इंटरचेंज म्हणजे काय, इकडच्या रस्त्यामधून तिकडच्या रस्त्यामध्ये जाण्यासाठी जी प्रोव्हिजन केलेलं असतं त्याला आपण काय म्हणतो, इंटरचेंज म्हणून टाकणार. तर मग आता इंटरचेंजला आपण क्लासिफाईड करतोय ऑन द बेसिस ऑफ शेप. हे 4 प्रकार मी तुम्हाला सांगितले. आता डायमंड इंटरचेंज म्हणजे काय, रोटरी इंटरचेंज म्हणजे काय, पार्शियली कव्हर लिप म्हणजे काय, फुल कव्हर लिप म्हणजे काय. प्रश्न विचारला होता की कोणतं इंटरचेंज सगळ्यात बढिया असतं, तो प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. त्याच्याबद्दल आपण माहिती पण काढून घेऊया. पहिले आपण बघून घ्या दिसायला कसे असतात, ठीक आहे. हे दिसायला कसे असतात तुम्ही जर बघायला गेलात तर तुम्हाला काल मी दाखवलं होतं. आता आपल्याला बघायचे एक एक करून कोणता प्रकार. Explain grade separated and channelized intersections. In the previous section, we have discussed that the traffic intersection in area share 2 or more roads. Let us discuss the design of different types of intersections. Additional pavement width नंतर करू आपण. आता बघा, आता तुम्ही जर बघाल 4 तुम्हाला इंटरचेंजचे प्रकार सांगितलेत. आता हा जो की आहे ना, हा फुल कव्हर लिप आहे. हा कोणता आहे, फुल कव्हर लिप आहे. हा फुल कव्हर लिप कशा पद्धतीचा असतो, तर तुमच्या लक्षामध्ये येईल काय बरं का, की हा रस्ता चालला आहे खालून, हा रस्ता चालला आहे वरून. एवढी बात तर इमॅजिन होते बघा. सरळ सरळ दिसतंय की हा रस्ता चालला आहे खालून, हा रस्ता चालला आहे इथून, राईट. हे सगळं जे प्रोव्हिजन आहे याला म्हणून देतो आपण याला म्हणून देतो आपण ग्रेड सेपरेटेड इंटरसेक्शन. हा आहे आपला ग्रेड सेपरेटेड इंटरसेक्शन. आता हा चौथा प्रकार आहे ज्याला फुल कव्हर लिप म्हणतोय. हे कशा पद्धतीचं आहे बरं का, हे दिसायला भेटेल मला की मी चाललोय बघा इथून चाललेलो आहे मी आता, इथून, राईट, इथून चाललेलो आहे आणि हे रस्ता इथून आहे. हा रस्ता इथून दिसायला भेटतोय. आता तुम्हाला लक्षामध्ये काय येईल की मी चाललो इकडून असा जाऊन इथं भेटून जाईल. म्हणजे काय बरं रे, तुम्हाला लक्ष काय येते, आपल्या या ठिकाणी कोणत्या प्रकारचा इंटरचेंज दिसायला भेटतोय टर्निंग फॅसिलिटीनुसार. तर तुम्ही म्हणणार की लेफ्टकडून चाललाय आणि पुन्हा लेफ्टला जाऊन भेटतोय कारण की रस्त्याची डिरेक्शन ही वाली. तर याला काय म्हणतोय बरं का, मी याला म्हणतोय इनडायरेक्ट इंटरचेंज. लक्षात ठेवायचं, लेफ्टकडून जाऊन जर का तुम्ही लेफ्टकडे जाऊन भेटत असणार, रोडाच्या लेफ्टकडून जाऊन इकडे एखाद्या या रोडच्या लेफ्टकडून निघतायत आणि दुसऱ्या रोडच्या लेफ्टला जाऊन भेटतायत, जर तुम्ही असं करत असणार तर या केसमध्ये खूप कमी कॉन्फ्लिक्ट पॉईंट निघून येत असतात, ॲक्सिडेंटचा पॉईंट पण खूप कमी निघून येत असतो, राईट. ही वाली बात. दुसरा अजून काय दिसायला भेटेल बरं का, ही वाली डायग्राम काढून दिली नंतर माझ्या लक्षामध्ये येऊन जाईल काय, की मी काय करतोय, समजा मी काय करतोय अशा पद्धतीने असं जात होतो, मी अशा पद्धतीने जात होतो. आता बघा इथून जात होतो समजा, आता कुठून असेल ते टर्निंग बघा, टर्निंग सगळे जे काही आहेत ना हे वाले, हे सगळ्या प्रकारचे जे काही असतात आपले, तर इथून मी निघल इथे राईटला जाऊन भेटतोय का, राईटला नाही भेटायला पाहिजे. आता हिचं प्रोव्हिजन जे केलं दाखवतो तुम्हाला व्यवस्थित डायग्राम बघू आपण फुलमध्ये. फुलंच असेल, गाड्या कशा जातात त्याच्यावरची ऑब्झर्वेशन करा, म्हणजे एक क्वेश्चन तरी सॉल्व्ह होईल ॲटलिस्ट. आता बघा, हे तुम्ही जर बघायला गेलात ना, हा आहे आपला अंडरपास. याला काय म्हणतात, याला म्हणतात अंडरपास. वरचा रस्ता वरून चालला आणि जमिनीच्या खाली बघा इथं लेवल बघा कशा पण, याला अंडरपास म्हणतो मी. ओव्हरब्रिज वेगळा असतो, हा असतो अंडरपास. हा अंडरपास आहे. दिले का काही, एक मिनिट.
हा नाही घेत मी, हा वाला घेतो बघा. हे बघा, हा आहे फुल कव्हर लिप. गाड्या कुठून जातात बघा. तुम्ही जर बघायला गेलात ना, गाडी बघा इकडून गाडी येऊन अशी गेली. कसं आली रे? ते का लेफ्ट टर्न, बरोबर का? सगळ्या ठिकाणी तुम्हाला लेफ्ट टर्नच होताना दिसायला भेटेल, दुसरं कुठेच काही होणार नाही. म्हणजे इकडच्या रस्त्यावरून दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे, पण लेफ्ट टर्नच घ्यावं लागेल. असं करून तुम्ही जे खूप ॲक्सिडेंट आपण कमी करून टाकतो. तुम्ही चित्र तर बघा, तो तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतील ते की कोणत्या इंटरचेंजवरती तुम्हाला इनडायरेक्ट इंटरचेंज दिसतो, ते हे वाला लक्षात, ते वाले कुठे बी बघा, सगळ्या प्रकारच्या याच्यामध्ये बघा तुम्हाला दिसायला भेटेल. तो जातात कुठे, तुम्ही जातात लेफ्टकडून जातात आणि लेफ्टकडून घेतात, राईट. चला, एक तर कळालं, एक झालं. आता दुसरा आपण उचलूया. दुसरा कोणता? पार्शियलीवाला उचलतो. हा आहे पार्शियलीवाला. आता तो होता फुल कव्हर लिप, हा पार्शियल कव्हर लिप आहे. म्हणजे याच्या फक्त दोघं सिगायले अरेंजमेंट दोनच ठिकाणी प्रोव्हाइड करून दिली. कशा पण जाणार बघा, बघा ही गाडी चालली खालच्या रस्त्यामधून डायरेक्ट. म्हणजे कुठून निघाली? हे बघा, इथून कुठे दिसायला भेटते? इथून येतील, अशा जातील, राईट. सो लेफ्ट साईडमध्ये येतात आणि कुठे भेटतात त्या, अशा पद्धतीने हे प्रोव्हिजन इथं केलेलं असतं. तर याच्यामध्ये बघायला गेलात, माहिती काढायला जर गेला तो पार्शियली कव्हर लिप, फुल कव्हर लिप, याच्यामध्ये सगळ्यात भारी जो असतो तो आपला कव्हर लिप, फुल कव्हर लिप असतो. हे लक्षात ठेवा, चित्र लक्षात ठेवा, बाकी काही नाही. आणि तिसरा काय असतो? आता तिसरा, दोन झालेत, हा तिसरा प्रकार दाखवतो. आता हा तिसरा प्रकार, बघा. हे बघा, हा कोणता प्रकार झाला? हा रोटरी इंटरचेंज झाला. हा कोणता झाला? रोटरी इंटरचेंज. मला रोटरी सारखा शेप दिसायला भेटतोय, हा रोटरी इंटरचेंज झाला, राईट. त्याला रोटरी इंटरचेंज झाला. पार्शियल कव्हर लिप पण चित्र डोक्यात बसलं, फुल कव्हर लिपचं पण चित्र डोक्यात बसून गेलं. आता आपण काय करणार? आता बघणार आपण डायमंडवाला. तर डायमंडवाला बाकी तेवढा. डायमंडवाला कुठे असेल? डायमंडवाला जो की आहे, तर डायमंडवालाचं चित्र घ्यायचं राहून गेलं वाटते. Explain grade separated and channelized intersection. Further classify all width pavement. Joint direct interchange ramp allows diverging. हा असतो आपला काय, ह्याच्याबद्दल तुम्हाला डिस्कस केलं तुम्ही डायरेक्ट. तो डायरेक्ट म्हणजे काय बरं का? डायरेक्ट बघायला गेलं तर काय, जातात कुठून? राईटमधून निघतोय, राईटला जाऊन भेटतोय, राईट. सेमी डायरेक्ट म्हणजे काय? अशा पद्धतीने. आणि इनडायरेक्ट म्हणजे काय? अशा पद्धतीने. हे तुम्हाला माहिती आहे चांगल्या पद्धतीने. पुढचं पॉईंट का? Left but merging is from right side. In the types of interchanges with combined forms of different ramps are diamond interchange, हा डायमंड आहे, rotary interchange. हा डायमंड होता, हा वाला मागचा जो होता हा डायमंड होता. तर तुम्हाला डायमंड शेपमध्ये दिसायला भेटेल. असला शेप असतो बघा, कसा? असा शेप दिसायला भेटला, हा डायमंड झाला. हा झाला रोटरीचा चालू बघितला तुम्ही. बाकीचे दोन तर तुम्हाला Partial clover leaf and full clover leaf which fulfill all the requirements of turning traffic in. तुम्हाला प्रश्न काय विचारला त्यांनी की टर्निंग ट्रॅफिकचे ऑल रिक्वायरमेंट कोण फुलफिल करतं, कोणत्या प्रकारचा इंटरचेंज फुलफिल करतो? तर तो असतो आपला कोणता? फुल कव्हर लिप, राईट. तो अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, हे चार प्रकार. आता याच्याबद्दल आपण लिहून टाकू. तो काय लिहायचं आता? इंटरचेंज कॅन ऑल्सो बी क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ देअर शेप ॲज अ फॉलो: डायमंड, रोटरी, पार्शियल कव्हर लिप अँड फुल कव्हर लिप. त्यांची चित्र तुम्हाला मी दाखवून दिली. आता याच्याबद्दल 3 वाक्य आहेत महत्त्वाची, ते लिहून घेऊ. काय बरं का? बघा, ऑफ ॲक्सिस, ठीक आहे. आता हा ऑफ द डिफरंट टाईप ऑफ इंटरचेंज रॅम्प, ऑफ द डिफरंट टाईप ऑफ इंटरचेंज रॅम्प्स, indirect interchange ramp provided बघा, रॅम्प म्हणा किंवा इंटरचेंज म्हणा, त्याला रॅम्प म्हणतात किंवा इंटरचेंज म्हणतात. आता तिथे डायग्राम होते ना, याच्या पद्धतीने इकडे चालला, असा चालला, राईट, असा चालला,
असा चालला, याला काय म्हणतो आपण, याला रॅम्प पण म्हणतो, राईट, याला रॅम्प म्हणतो. आता काय म्हणतात की 3 प्रकारचे आपल्याकडे रॅम्प आहेत किंवा इंटरचेंज आहेत. कोणते? डायरेक्ट इंटरचेंज, सेमी डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. तर तुम्हाला काय म्हणतात त्यांनी, ऑफ डिफरंट टाईप ऑफ द इंटरचेंज रॅम्प, इनडायरेक्ट इंटरचेंज रॅम्प प्रोव्हाइडेड, indirect interchange ramp provided the most convenient and conflict free. हा पण प्रश्न बनेल ना. इनडायरेक्ट इंटरचेंज रॅम्प जो आहे तो त्याच्यामध्ये खूप कमी कॉन्फ्लिक्ट पॉईंट भेटतील. कसा? का बरं का? कारण की तुम्ही जातायत कुठून? लेफ्टकडून जातायत आणि लेफ्टला जाऊन भेटतायत, त्यामुळं, राईट. ट्रॅफिक मुवमेंट कंसिस्टिंग फ्री ट्रॅफिक मुवमेंट, conflicting free traffic movement, most convenient and conflict free traffic movement consisting of diverging to the left and merging from the left. तो लेफ्टकडून जात आहेत आणि लेफ्टला जाऊन भेटतात, त्यामुळे, राईट. सो देअरफॉर तुम्हाला लक्षामध्ये काय ठेवायचं आहे की इनडायरेक्ट इंटरचेंज रॅम्प जो की आहे हा मोस्ट कॉन्फ्लिक्ट फ्री ट्रॅफिक मुवमेंट रॅम्प आहे. याच्यामध्ये आपल्याला काय दिसायला भेटत असतं की गाड्या ज्या आहेत त्या डायव्हर्ज होतात लेफ्टला आणि मर्जिंग होतात लेफ्टला, राईट का. सो डायव्हर्ज बी लेफ्टला होतात आणि मर्जिंग पण लेफ्टला होतात, त्यामुळे याच्यामध्ये खूप ॲक्सिडेंट कमी निघून येत असतात. हा सगळ्यात चांगला आपल्याला दिसायला भेटत असतो. आणि परीक्षेला विचारलेला पॉईंट जो आहे तो लिहून घ्या. ऑन द बेसिस ऑफ द शेप, म्हणजे लक्षात घ्या, ऑन द बेसिस ऑफ टर्निंग ट्रॅफिक, ऑन द बेसिस ऑफ टर्निंग फॅसिलिटी, सगळ्यात भारी कोण असतो? इनडायरेक्ट इंटरचेंज रॅम्प हा सगळ्यात भारी असतो. ऑन द बेसिस ऑफ शेप कोण भारी असतो बरं का? सो ऑन द बेसिस ऑफ शेप कंप्लीट ऑर फुल कवर लिप with four indirect interchange. बघा याच्यावरती जर बघायला गेलात ना, ऑन द बेसिस ऑफ शेपनुसार, तर तुम्हाला जर जे काही इंटरचेंज दिसायला भेटतील ना, इकडे बी अशा पद्धतीने तुम्हाला ते पाकळ्या दिसायला भेटतील, राईट का. ते वाला तो इथून काय दिसायला भेटते, तर इथं दिसायला भेटते की इथून पण मी इनडायरेक्ट इंटरचेंज करतोय, इथं पण इनडायरेक्ट इंटरचेंज आहे, अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटेल त्या, ठीक. सो कंप्लीट ऑर फुल कव्हर लिप विथ 4 इनडायरेक्ट इंटरचेंज रॅम्प्स fulfill all the requirement of turning traffic involving the simplest traffic movement with least conflict. झाला. दोघं पॉईंट क्लिअर करून टाकले. अशा पद्धतीने ग्रेड सेपरेटेड जे काही आहे ते ग्रेड सेपरेटेड आपलं झालेलं आहे. काय सांगितलं बघा, काय सांगतो नवीन सांगून देतो. इथं काय बोललो मी, आपण सगळ्यात अगोदर ग्रेड सेपरेटेडचा मिनिंग समजून घेतला, राईट. 2 प्रकारचे ग्रेड सेपरेटेड असतात, ओव्हरब्रिज आणि अंडरपास. दोघांचे फायदे तोटे पण सांगितले होते, चिन्ह पण सांगून दिलं. नंतर आपण बोललो काय बरं का, की एका रस्त्यामधून दुसऱ्या रस्त्यामध्ये जर का मला जायचं असेल तर त्याला मी इंटरचेंज म्हणतो. त्यासाठी मी काय करणार, तो त्याच्यानुसार मी प्रकार पाडलेले दोन प्रकार पाडलेत. एक म्हणजे काय, ऑन द बेसिस ऑफ फॅसिलिटी, टर्निंग फॅसिलिटी, आणि दुसरा असतो ऑन द बेसिस ऑफ शेप. तो ऑन द बेसिस ऑफ टर्निंग फॅसिलिटीज जर बघायला गेलात तर त्याच्या दिसायला भेटत असतं इनडायरेक्ट इंटरचेंज. सो इनडायरेक्ट इंटरचेंज म्हणजे काय बरं का, लेफ्ट मी निघतोय राईटकडून निघून जर का राईटलाच भेटत असेल ना, त्याला मी डायरेक्ट इंटरचेंज म्हणतोय. इनडायरेक्ट इंटरचेंज म्हणजे काय, लेफ्टकडून निघून लेफ्टला भेटतोय, तो झाला इनडायरेक्ट. आणि सेमी डायरेक्ट म्हणजे काय बरं का, तर तुम्ही लेफ्टकडून निघतायत आणि राईटला जाऊन भेटत असणार तर तो असतो आपला सेमी डायरेक्ट, राईट. या तिघांपैकी सगळ्यात भारी कोणता असतो, सगळ्यात भारी असतो आपला तो म्हणजे इनडायरेक्ट का भारी असतो, कारण की तुम्ही लेफ्टकडून निघून लेफ्टला मर्ज होत आहेत, राईट ना. लेफ्टकडून निघून तुम्ही लेफ्टला जाऊन जर का मर्ज होत असतात तर त्या केसमध्ये कॉन्फ्लिक्ट पॉईंट खूप कमी निघून येत असतात, ॲक्सिडेंट खूप कमी निघून येत असतात. त्यामुळे त्याला आपण काय म्हणत असतो,
त्यामुळे आपण काय म्हणून देतो की इनडायरेक्ट इंटरचेंज रॅम्प जो आहे तो सगळ्यात बेस्ट असतो. नंतर पुढे बघितलं ऑन द बेसिस ऑफ शेप आपण 4 प्रकार पाडलेले आहेत. डायमंड इंटरचेंज, रोटरी इंटरचेंज, पार्शियली कव्हर लिप आणि फुल कव्हर लिप. मग आता त्याची सगळ्यांची इमेज बघून झाल्यानंतर आपण काय डिस्कशन केलं की ऑन द बेसिस ऑफ शेपनुसार कंप्लीट आणि फुल कव्हर लिप जो आहे तो त्याच्यात त्या ठिकाणी आपल्याला चारही डिरेक्शनमध्ये फोर इनडायरेक्ट इंटरचेंज त्या ठिकाणी दिसायला भेटत असतात. त्यामुळे या चारही प्रकारामध्ये सगळ्यात बेस्ट जो काही असतो तो आपला फुल कव्हर लिप आपल्याला दिसायला भेटत असतो. राईट, हे सगळे पॉईंट झाले. आता आपला पुढचं देखील असतं. पुढचा जो आहे आता पुढचा पॉईंट आपला तो आहे ट्रॅफिक कंट्रोल डिव्हाइस. ते चाललं आहे ट्रॅफिक कंट्रोल डिव्हाइस. ट्रॅफिक कंट्रोल डिव्हाइस. राईट, आता ट्रॅफिक कंट्रोल डिव्हाइस बघायचे आहेत. ते मागचं रेग्युलेशन म्हणता येईल, मागचं जे ट्रॅफिक कंट्रोल आणि रेग्युलेशन म्हणता येईल. आता ट्रॅफिक कंट्रोल डिव्हाइस बघायचे मला. आपल्या चॅप्टर सुरुवात कशी केली होती आपण? ट्रॅफिक कंट्रोल अँड रेग्युलेशन पासून केली होती. त्याच्यापासून सुरुवात करून आपण इथपर्यंत पोहोचलो. आता मला शिकवायचं ट्रॅफिक कंट्रोल डिव्हाइसेस. ट्रॅफिक कंट्रोल डिव्हाइसेस. आता या ट्रॅफिक कंट्रोल डिव्हाइसेस म्हणजे काय बरं का? आपल्याला काय करायचं? आपल्या ट्रॅफिकच्या फ्लोला मला काय करायचं आहे? कंट्रोल करायचं आहे. तर ट्रॅफिकच्या फ्लोला कंट्रोल करण्यासाठी आपण काही डिव्हाइसेसचा वापर करत असतो. त्यांना ट्रॅफिक कंट्रोल डिव्हाइसेस आपण म्हणत असतो. मग कोणकोणते डिव्हाइसेस आहेत बरं का? फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये तुम्हाला ट्रॅफिक सिग्नल दिसायला भेटेल, ट्रॅफिक साईन दिसायला भेटेल, पेवमेंट मार्किंग असतात. रस्त्यावरती पांढऱ्या पट्ट्यांनी मार्किंग करून ठेवलेली असते, इकडे वळा तिकडे वळा. राईट, सो आपण काय बोलणार बरं का? ट्रॅफिकच्या फ्लोला कंट्रोल करण्यासाठी जे डिव्हाइस प्रोव्हाइड केलेले असतात त्यांना ट्रॅफिक कंट्रोल डिव्हाइस म्हणतात. फॉर एक्झाम्पल ट्रॅफिक सिग्नल, ट्रॅफिक साईन आणि पेवमेंट मार्किंग या पद्धतीने दिसायला भेटणार. राईट, तो मग पटकन लिहून टाकू. पॉईंटचं काय नाव होतं? ट्रॅफिक कंट्रोल डिव्हाइस. ट्रॅफिक कंट्रोल डिव्हाइस. ट्रॅफिक कंट्रोल डिव्हाइस असं नाव आहे. मग काय म्हणणार तुम्ही याच्याबद्दल? द डिव्हाइस प्लेस्ड in order to control the traffic flow, in order to control the traffic flow is termed as traffic control device. ट्रॅफिक कंट्रोल डिव्हाइस. क्लिअर झालं? हां, तर झालं. फॉर एक्झाम्पल लिहून घ्या. एक्झाम्पल काय काय? ट्रॅफिक सिग्नल. दुसरा आहे ट्रॅफिक साईन. राईट, आणि तिसरा एक्झाम्पल सांगतोय मी, पेवमेंट मार्किंग ETC. पेवमेंट मार्किंग. हे 3 प्रकारचे आपल्याला ट्रॅफिक कंट्रोल डिव्हाइसेसचा अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये थोडंसं डिटेलमध्ये घुसणार आपण. ट्रॅफिक सिग्नलमध्ये ट्रॅफिक साईन सगळ्यांना माहीत असतात, त्यामुळे फक्त चित्र दाखवले काय होऊन जात असते. आणि पेवमेंट मार्किंगमध्ये पण चित्र दाखवायचंच काम आहे. झालं. तर मग आता आपल्या लक्षामध्ये काय येईल बरं का? की अरे ट्रॅफिक कंट्रोल डिव्हाइस हे 3 प्रकारचे असतात. कोणकोणते बरं का? एक असतो रेग्युलेटरी डिव्हाइस, एक असतो वॉर्निंग डिव्हाइस आणि एक असतो इन्फॉर्मेटरी डिव्हाइस. हे 3 प्रकारचे डिव्हाइस तुम्हाला साईनमध्ये व्यवस्थित अभ्यासायचे असतात. मग आता मी काय बोललो की जे काही ट्रॅफिक कंट्रोल डिव्हाइस आहेत यांना ब्रॉडली आपण 3 प्रकारे क्लासिफाईड करतो. पहिला प्रकार सांगितला रेग्युलेटरी डिव्हाइस. रेग्युलेटरी डिव्हाइस म्हणजे काय बरं का? रेग्युलेटरी डिव्हाइस म्हणजे या ठिकाणी आपण काय करून टाकलेत बरं का? लॉ इन्फोर्स केला आहे. लॉ इन्फोर्स केला म्हणजे काय? जर तुम्ही बघा असे डिव्हाइसेस आहेत, या डिव्हाइसला समजा आता एकाच्यासाठी लावलेत मी कंट्रोल करण्यासाठी, ट्रॅफिकच्या फ्लोला कंट्रोल करण्यासाठी लावलेत. आणि जर का समजा कोणी चुकून डिव्हाइसने जे गोष्टी दिलेल्या आहेत ते जर का समजा केल्या नाहीत तर या ठिकाणी पनिशमेंट पण त्याला भेटू शकते. म्हणजे काय? जसं की दिसायला भेटत असं आपल्याला काय ट्रॅफिक सिग्नल वगैरे असतात आणि ट्रॅफिक सिग्नलला कोणीतरी मोडून टाकत असतं. ट्रॅफिक सिग्नल जर का मोडलं तर लक्षामध्ये काय येतं? आपल्याला काय करावं लागतं? आपल्याला जे काय ना आपल्याला पनिशमेंट होत असते. बरोबर की नाही? पनिशमेंट होत असते. मग आता त्या ठिकाणी जो काही आपला सिग्नल आहे, कोणता सिग्नल बोललो मी? आपला जो काही आपला रेग्युलेटरी डिव्हाइसमध्ये मी सांगतोय. रेग्युलेटरी डिव्हाइस म्हणजे काय? रेग्युलेटरी डिव्हाइस म्हणजे काय की ट्रॅफिकला कंट्रोल करण्यासाठी आपण असे डिव्हाइस लावलेले असतात जे काय असतात बरं का? ज्याच्यामध्ये कायदा कानून असतो. जर का समजा तुम्ही तसं पालन केलं नाही तर तुम्हाला शिक्षासुद्धा होईल. राईट का? अशा पद्धतीचे काही रेग्युलेटरी डिव्हाइसेस असतात. फॉर एक्झाम्पल काय? मग सिग्नल. जर सिग्नल तुम्ही तोडले तर सिग्नल तोडल्यानंतर शिक्षा पण होत असते. कायद्यानुसार आपल्याला शिक्षा होत असते. कधी दिसायला भेटतं काय बरं का? कधी पार्किंगचं असतं. पार्किंगचं हे असतं की इथं पार्किंग करू नका. राईट, पार्किंग करू नका. तरी पण तिथे जर का गाडीला पार्किंग केली ना तर तरी सुद्धा आपल्याला काय दिसायला भेटत असते? कायद्यानुसार आपल्याला ते शिक्षा भेटेल. शिक्षा काय भेटेल बरं का? मग चलन फाडावं लागेल आपल्याला. अशा पद्धतीने हे अशा गोष्टी आपल्याला दिसायला भेटत असतात. तो पहिला प्रकार जो आहे रेग्युलेटरी डिव्हाइस.
तुम्ही काय लिहिणार बरं का, इथं काय लिहायचं आहे, टाईप ऑफ डिव्हाइसेस असं लिहा. पहिला प्रकार रेग्युलेटरी डिव्हाइस. सो रेग्युलेटरी डिव्हाइसेस काय असं बरं का, रेग्युलेटरी डिव्हाइसेस पहिला प्रकार. सो पहिला प्रकार रेग्युलेटरी डिव्हाइसमध्ये काय लिहायचं आहे, दिस गिव्स द रोड युजर notice of traffic law or regulation that apply to given place. आलं लक्षामध्ये. एखादी जागा आहे आणि त्या जागेमध्ये खूप जास्त ट्रॅफिक होते आणि लोक काही ऐकतच नाही, लोक ऐकत नाही आहेत. मग आपण काय करणार, आपण कायद्याचा वापर करू. आपण आपल्याकडे कायदा कोणकोणते आहेत बरं का, तुम्हाला दिसायला भेटेल 1939 मध्ये एक कायदा निघाला होता. कोणता कायदा होता बरं का, ट्रॅफिकबद्दल कायदा असतो, ते पहिल्या चॅप्टरमध्ये शिकणार आहे. त्याला मोटार व्हेकल ॲक्ट म्हणतो मी, 1939चा. तर 1939चा जो काही कायदा आहे मोटार व्हेकल ॲक्ट, राईट, हा एक कायदा आपल्याकडे. पुन्हा याला आपण रिवाईज केलं होतं, याच कायद्याला रिवाईज केलं होतं आपण 1988 मध्ये, राईट. याच कायद्याला आपण रिवाईज केलं होतं 1988 मध्ये. मग या कायद्यांच्या मदतीने आपण काय करतो, एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी ट्रॅफिकला कंट्रोल करतो या कायद्यांच्या मदतीने. की जर तुम्ही समजा या कायद्याचं पालन केलं नाही तर शिक्षा होणार, बरोबर. कायदा कानून काय असतो, कायदा कानून सगळ्यांना व्यवस्थित कळून गेलं असेल, मागे तुम्ही राज्य व्यवस्थेचा अभ्यास केलेला आहे, बरोबर की नाही. तर मग जो काही आपला काय मोटार व्हेकल ॲक्ट होता 1939चा, त्याच्यानुसार आपण काय करत असतो, त्याच्यानुसार आपल्या ट्रॅफिकला आपण कंट्रोल करत असतो, राईट. सो त्यामुळे मी काय म्हणलेले याला काय म्हणले, असे कोणते डिव्हाइसेस ते रेग्युलेटरी डिव्हाइसेस. मग रेग्युलेटरी डिव्हाइसेस हे असे डिव्हाइस असतात, या डिव्हाइसेसला जर का समजा हे डिव्हाइसेस कशासाठी दिले असतात, ट्रॅफिकला कंट्रोल आणि रेग्युलेशन करण्यासाठी या डिव्हाइसेस दिले असतात. जर या डिव्हाइसने दिलेली इन्फॉर्मेशननुसार जर का रोड युजर जर का फॉलो करत नसेल तर त्याला शिक्षासुद्धा होणार, राईट, त्याला पद्धतशीर शिक्षा होणार. तिथपर्यंत आपण बघितलेलं आहे. पुढचं वाक्य काय बरं का, याच्याच पुढे ते वाक्य लिहायचे, डिस्कार्ड disregard ऑफ सच डिव्हाइस. जर त्या डिव्हाइसने दिलेली इन्फॉर्मेशन सारखं जर समजा तुम्ही तसं केलं नाही तर डिसरिगार्ड ऑफ सच डिव्हाइस इज पनिशेबल as an violation, राईट. काय म्हणणं याचं, तुम्हाला काय म्हणलं बरं का, की जर समजा तुम्ही त्या डिव्हाइसला, जे तुम्हाला रेग्युलेटरी डिव्हाइसेस लावून दिलेले आहेत ना, बरेचसे रेग्युलेटरी डिव्हाइस असतात, आणि त्या रेग्युलेटरी डिव्हाइस सारखं जर तुम्ही तसं जर का वागले नाहीत ना, राईट का, त्याला जर तुम्ही त्याचं जर का व्हायोलेशन करणं म्हणजे त्याच्यासारखं जर का तुम्ही वागले ना तर तुम्हाला पनिशमेंटसुद्धा होईल, राईट. सो रेग्युलेटरी तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे, रेग्युलेटरी डिव्हाइसेस जे काय असतात, रेग्युलेटरी डिव्हाइस जे असतात ते लॉ और रेग्युलेशनच्या बेसवरती असतात. तर असे डिव्हाइसेस आहेत जे लॉ रेग्युलेशनच्या बेसवरती त्यांना आपण मांडलेले आहेत एखाद्या ठराविक ट्रॅफिकच्या ठिकाणी, ट्रॅफिकला कंट्रोल करण्यासाठी. तुम्ही जर त्याला ब्रेक केलं तर शिक्षा सुद्धा होईल. फॉर एक्झाम्पल टू स्टॉप किंवा स्टॉप म्हणतो मी, स्टॉप म्हणजे काय बरं का, तुम्हाला माहिती आहे का, रस्त्यावरती ना असा पोल लावून जे ना इथं या पद्धतीने सर्क्युलर याच्यामध्ये आपण म्हणूया लाल कलरमध्ये असतं ते स्टॉपचं सिम्बॉल दिलेलं असतं, बरोबर की नाही, स्टॉपचं सिम्बॉल दिलेलं असतं. आता तुम्हाला स्टॉप म्हणलेलं आहे तर ठराविकपणे स्टॉप म्हणलेलं आहे, आणि जर तुम्ही जर का समजा जर थांबत नसणार, स्टॉप म्हटलेले आणि तुम्ही जर का थांबत नसणार, सरळ जर चालले गेले ना, तर तुम्हाला कायदा कानूनुसार तो बरोबर ट्रॅफिक पोलीस तुमच्या मागे तो येईल तिथं आणि तुमच्याकडून तो काय करेल, तो तुम्हाला शिक्षा देईल. काय पटेल ती कायद्यानुसार ती शिक्षा आपल्याला दिसायला भेटत असते, राईट. मोटार व्हेकल ॲक्ट जो काय आहे त्याच्यानुसार आपल्याला शिक्षा दिसायला भेटेल. नाही झालं, नंतर पुढे काय स्टॉपचं झालं, तर स्टॉपचं साईन असेल, नो टर्न करू नका असं म्हटलं तरी सुद्धा तुम्ही टर्न जर केला तर तरी सुद्धा तुम्हाला विषय दिसायला भेटेल. तो स्टॉप झालं, नो टर्निंग, नो पार्किंग सिग्नल, ट्रॅफिक सिग्नल. आता ट्रॅफिक सिग्नलला जर का तुम्ही ब्रेक केलं, कळतंय का तुम्हाला काय चालू येतं, तर रेग्युलेटरी डिव्हाइस म्हणजे काय कळालं का रे, स्टॉपचा जो काही डिव्हाइस असतो, स्टॉप थांबण्यासाठी तो डिव्हाइस जो खांबा लावून दिले ना, तो कोणता डिव्हाइस झाला आपला, तो रेग्युलेटरी डिव्हाइस झाला. नो पार्किंगचा जे काही खांबा लावला आहे तो पण आपला काय झाला बरं का, तो पण आपला झाला रेग्युलेटरी डिव्हाइस, राईट. सिग्नल झाले रेग्युलेटरी डिव्हाइस झालं. 2 नंबरचा प्रकार. आता सो डिव्हाइसचा दुसरा प्रकार असतो वॉर्निंग डिव्हाइस.
वॉर्निंग डिव्हाइस. आता वॉर्निंग डिव्हाइस म्हणजे काय बरं का, हे ट्रॅफिकला कंट्रोल करण्यासाठी असे डिव्हाइसेस असतात जे तुम्हाला वॉर्निंग देतात. फक्त वॉर्निंग देतात, तुम्हाला करायचं तर करा, काही एवढं कंपल्सरी नाही आहे. पण मागं काय होता, रेग्युलेटरी डिव्हाइसमध्ये कंपल्सरी होतं, तुम्हाला थांबावंच लागेल, राईट का. जर थांबले नाही तर कायद्या कानूननुसार तुम्हाला शिक्षा होईल, अशा पद्धतीची बात होती रेग्युलेटरी डिव्हाइस. ते असे काही डिव्हाइसेस होते. पण आता हे डिव्हाइसेस कसे आहेत, वॉर्निंग डिव्हाइसेस. म्हणजे काय बरं का, रस्त्याला जर तुम्ही जाणार तर रस्त्याच्या कडेला तुम्हाला जे काय आहेत असे बरेचसे ट्रॅफिक कंट्रोल डिव्हाइसेस दिसायला भेटत जातात. मग आता वॉर्निंग डिव्हाइस म्हणजे तुम्हाला वॉर्निंग देतोय काय बरं का, पुढे गाव व शाळा आहे, वाहने हळू चालवा, काम चालू आहे, रस्ता बंद आहे, हा एक डिव्हाइस झाला. पुढे दिसायला भेटेल पुढे काय बरं का, पुढे नॅरो ब्रिज आहे, राईट. हे तुम्हाला काय देतात बरं का, ते वॉर्निंग देतात. वॉर्निंग देतात की तुम्हाला बाबा तुम्हाला वॉर्निंग देऊन देतोय, तुम्हाला पटेल तसं करा मग, राईट की नाही. पुढे वळण आहे, काय म्हणतात, पुढे वळण आहे. आता पुढे वळण आहे म्हणजे आपल्याला काय वॉर्निंग देतात ते, जर पुढे वळण आहे असं जर म्हणजे वॉर्निंग काय भेटतात, वाहनं सावकाश चालवा, राईट. वाहने सावकाश चालवा, पुढे वळण आहेत. अशा पद्धतीने बरीचशी तुम्हाला काय दिलेली असते, बरीचशी तुम्हाला त्यांनी माहिती दिलेली असते, वॉर्निंग दिलेली असते. सो वॉर्निंग डिव्हाइस म्हणजे कोणते, ज्यांनी आपल्याला वॉर्निंग दिलेली आहे, आपल्याला पटेल तसं करणार. मग आपण जर मला वॉर्निंग दिली त्यांनी, आणि जरी मी त्याच्या पुढे जर का गेलो, समजा मला त्यांनी मेन्शन केलं होतं काय की पुढे त्यांना वळण आहे असं त्यांनी मला वॉर्निंग देऊन दिली, आणि तरीसुद्धा मी काय करतोय बरं का, तरीसुद्धा स्पीडमध्ये जातोय. आता याचे फळं कोणाला भोगावं लागतील, मलाच भोगावं लागतील. काय जर का समजा टर्नवरती जर का मी स्पीडमध्ये जरी गेलो तर त्याचा परिणाम मलाच भोगावा लागणार. कोणी कायदा कोणी मला कोणीच काही करणार नाही, कोणी मला पनिशमेंट करणार नाही. फक्त त्यांनी मला वॉर्निंग देऊन दिली की तुम्हाला असं वागायचं आहे बाबा पुढे, आलं लक्षामध्ये. सो वॉर्निंग डिव्हाइस म्हणजे काय की हे असे डिव्हाइसेस असतात जे आपल्याला वॉर्निंग करून देतात, आपल्याला अटेन्शन करून देतात की पुढे विषय आहे बाबा, हो जरा व्यवस्थित, ठीक आहे, अशा पद्धतीने. तर मग काय लिहिणार याच्याबद्दल, द कॉल अटेन्शन ऑफ रोड युजर, द कॉल अटेन्शन ऑफ रोड युजर टू द कंडिशन ऑन रोडवे, टू द कंडिशन ऑन द रोडवे that are potentially hazardous, मराठीत लिहिलं तरी चालेल, पोटेन्शियली हजार्डस टू ट्रॅफिक ऑपरेशन. फॉर एक्झाम्पल काय म्हणले बघा की वॉर्निंग डिव्हाइसेस हे असे डिव्हाइसेस आहेत जी रोड युजरसाठी कशाचं काम करतात, अटेन्शन द्यायचं काम करतायत की काय रस्त्यावरती पुढे जे काय आहे पुढे पोटेन्शियली हजार्ड असेल, राईट का, टू द ट्रॅफिक ऑपरेशन. फॉर एक्झाम्पल नॅरो रोड अहेड असं लिहिलेलं असतं बघा पाट्यांवरती, नॅरो रोड अहेड. पुढे गाव व शाळा आहे, मराठीत लिहायचं, पुढे गाव व शाळा आहे, वाहने सावकाश, असंच बनतात, पुढे गाव व शाळा आहे, वाहने सावकाश चालवा, पुढे ब्रिज आहे, बरोबर का. नंतर पुढे दिसायला भेटेल तुम्हाला पुढे वळण आहे. हे सगळे जे काही आहेत हे वॉर्निंग सिम्बॉल आहेत, वॉर्निंग डिव्हाइसेस आहेत, राईट. तो नॅरो रोड अहेड सांगितला. स्लिपरी रोड अहेड म्हणजे मला कळून दिलं आता वाचून की बाबा पुढे जे स्लिपरी रोड आहे आपल्याला वाहनं जे ना थोडा हळूवार चालवावं लागणार. क्लिअर झालं वॉर्निंग डिव्हाइस. सो दुसरा प्रकार झाला आपला डिव्हाइसचा. तिसरा प्रकार असतो आता इन्फॉर्मेटरी डिव्हाइस, गायडिंग ऑर इन्फॉर्मेटरी डिव्हाइस. गायडिंग ऑर यालाच म्हणतो आपण इन्फॉर्मेटरी डिव्हाइस. आता काय असतं बरं का, गायडिंग डिव्हाइस ऑर इन्फॉर्मेटरी डिव्हाइसबद्दल काय दिसायला भेटेल तुम्हाला, काय कळतं की जेव्हा पण आपण त्या रोडवरती जातोय तर काय असते, साईडला जे ना पाट्या लावलेल्या असतात. कशाच्या पाट्या लावलेल्या असतात, एखादं गाव आहे, शहर आहे, पुन्हा 20 किलोमीटर, आलं लक्षामध्ये असलं माहिती इन्फॉर्मेशन देतात आपल्याला. एखादं मंदिर असेल, मंदिर समथिंग एवढ्या अंतरावरती आहे, राईट. नंतर तुम्हाला पूर्ण पाटी लावलेली असते, सातारा एवढं, सांगली एवढं, पुन्हा एवढं, अशा पद्धतीने असे पूर्ण किलोमीटरमध्ये अंतर दिले असतं. तर त्या पाट्या जे काही लावले असतात ते एक डिव्हाइस आहे आपलं, त्याला कोणतं डिव्हाइस म्हणतो आपण, ट्रॅफिक कंट्रोल डिव्हाइस आहे आपलं. तर त्याच्यानुसार आपल्याला काय दिसायला भेटेल की पुढं काय आहे. सो इन्फॉर्मेटरी ऑर गायडिंग डिव्हाइस म्हणजे काय, जी आपल्याला डिरेक्शन किंवा इन्फॉर्मेशन देते कशाबद्दल बरं का, की किती अंतरावरती कोणतं ठिकाण आहे, तर ठिकाणाबद्दल किती अंतरावरती कोणतं ठिकाण आहे याच्याबद्दल जी इन्फॉर्मेशन तुम्हाला देते. किंवा जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन म्हणजे काय की पुढे सांगतील तुम्हाला, पुढे जे काय ना 8 किलोमीटरवरती असं मंदिर आहे, 8 किलोमीटरवरती दरी आहे, अशा पद्धतीने तुम्हाला डिस्टन्स त्याच्या रिलेटेड किती अंतरावरती काय आहे ते आपल्याला माहिती दिलेली असते, इन्फॉर्मेशन दिलेली असते. बघा बरं, सी गायडिंग आणि इन्फॉर्मेटरी डिव्हाइस काय बरं का, दीज प्रोव्हाइड
these provide direction and information. These provide direction and information to the road user regarding distance, destination, point of interest, and other geographic information. तर रोडाच्या साईडला ना बरंचसं जिओग्राफिक इन्फॉर्मेशन दिलेली असते, त्यांनी माहिती दिलेली असते. काय दिलेली असते बरं का, जसं की मला काय म्हणतात ते समजा आपण 2-3 कंडिशन घेऊया. जे काय समजून घ्यायचं आपल्याला, इन्फॉर्मेटरी डिव्हाइस समजून घ्यायचं आहे. या पाट्यांवरती असं लिहिलेलं असतं, काहीतरी हे असेल त्याच्याबद्दल अंतरवर इकडे अंतर लिहिलं असतं, राईट. अशा पद्धतीने अंतर दिले असतं. मग याच्यावरून आपल्याला आयडिया लागून जाते, एक माहिती भेटून जात असते आपल्याला की बाबा किती अंतरावरती ते असेल, त्याची आयडिया आपल्याला लागून जात असते. ते झालं आपलं इन्फॉर्मेटरी. नंतर अजून असतं बरं का डेस्टिनेशन म्हणजे काय, मुक्काम. तो आता मुक्कामबद्दल मला कळून जाईल काय की आता समजा मी रस्त्याच्या कडेला जात होतो आणि मला जायचं कुठे, एखाद्या डेस्टिनेशनला जायचं, त्याची माहिती पण तुम्हाला इथूनच भेटून जाईल, किती अंतरावरती, डिस्टन्सवरून, राईट. पॉईंट ऑफ इंटरेस्ट किंवा अदर जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन. तो सांगायचं तात्पर्य काय आहे की रोडाच्या साईडला जात असताना तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटते की किती अंतरावरती कोणतं ठिकाण असावं, याचं तुम्हाला जानकारी भेटते. ते झालं आपलं इन्फॉर्मेटरी डिव्हाइसेस. सो वॉर्निंग डिव्हाइस, इन्फॉर्मेटरी डिव्हाइस आणि रेग्युलेटरी डिव्हाइस हे 3 प्रकार असतात आपले ट्रॅफिक कंट्रोल डिव्हाइसचे 3 प्रकार असतात. क्लिअर झाले का तुम्हाला 3 प्रकार? रेग्युलेटरी डिव्हाइसमध्ये तुम्हाला मॅन्डेटरी आहे. तो रेग्युलेटरी डिव्हाइस म्हणजे काय, मॅन्डेटरी, तुम्हाला तसं करावंच लागणार. वॉर्निंग डिव्हाइसमध्ये मॅन्डेटरी नाही आहे, तुम्हाला तसं नाही केलं तरी चालणार आहे. फक्त तुमचा विचार करा, पुढे जाऊन तसं होणार आहे, तुम्ही तुमचा विचार करा. सो वॉर्निंग डिव्हाइस त्यांनी आपल्याला वॉर्निंग देऊन दिली फक्त पहिले, राईट. आणि इन्फॉर्मेटिव्ह डिव्हाइस म्हणजे काय की ते तुम्हाला इन्फॉर्मेशन देत आहेत की पुढे किती अंतरावरती काय ठिकाण आहे वगैरे तसलं, राईट. तर आता हे अशा पद्धतीने झाली. तर मग आता तुम्हाला मी अगोदरच बोललो होतो की ट्रॅफिक कंट्रोल डिव्हाइसमध्ये आपल्याला 3 कंट्रोल डिव्हाइस शिकायचे आहेत. एक ट्रॅफिक सिग्नल, एक ट्रॅफिक साईन आणि एक पेवमेंट मार्किंग, राईट. प्रकार झाले ट्रॅफिक कंट्रोल डिव्हाइसचे. आता आपण पहिला वाला एक्झाम्पल उचलूया, ट्रॅफिक सिग्नल. तो ट्रॅफिक सिग्नल काय असते बरं का. आता ट्रॅफिक सिग्नलबद्दल काय माहिती भेटते आपल्याला, तुम्ही जर बघायला गेला तर ट्रॅफिक सिग्नलबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन भेटेल, जी म्हणजे काय बरं, तो ट्रॅफिक सिग्नल म्हणतोय मी. हे सिग्नल कशासाठी असतात बरं का, तुम्ही बघायला दिसणार की जेव्हा आपण इंटरसेक्शनच्या ठिकाणी जातो शहरामध्ये, तिथे ज्यात ना लाल लाईटच्या खाली पिवळा लाईट असतो, पिवळा लाईटच्या खाली हिरवा लाईट असतो, अशा पद्धतीची अरेंजमेंट करून टाकलेली असते, राईट. तो ट्रॅफिक सिग्नल म्हणतोय मी. तर ट्रॅफिक सिग्नल म्हणजे काय बरं का, ट्रॅफिक सिग्नलचे पण 3-4 प्रकार आपल्याला दिसायला भेटतात, ते आपण बघणार आहोत एक एक करून. तर ट्रॅफिक सिग्नल म्हणजे काय, ट्रॅफिकला कंट्रोल करण्यासाठी त्या पर्टिक्युलर ठिकाणी कंट्रोल करण्यासाठी काही सिग्नलचा वापर आपण केलेला असतो, त्यांना आपण ट्रॅफिक सिग्नल म्हणणार. आता ते काय असं एका लाईनमध्ये लिहून देतो म्हणजे त्याच्याबद्दल डिस्कशन करता येईल. तो ट्रॅफिक सिग्नल काय असं बघा, ट्रॅफिक सिग्नल, these are control devices which could alternatively direct the traffic to stop or proceed at intersection using red and green traffic light signal. red and green traffic light signal. काय मिनिंग आहे बघा, काय म्हटलं बरं का. ट्रॅफिक सिग्नलमधले पहिलं वाक्य लिहून दिले मी की ट्रॅफिक सिग्नल हे कंट्रोल डिव्हाइस आहे, हे कंट्रोल डिव्हाइसचं एक उदाहरण आहे, बरोबर. तर इथे काय दिसायला भेटत असतं, आपण काय करत असतो, आपल्या ट्रॅफिकला अल्टरनेटिव्हली काय करतो, अल्टरनेटिव्हली पाठवले म्हणजे काय, इकडचा जो रस्ता असेल, हे दोन रस्ते आहेत, इकडचा जो काय रस्ता आहे, इकडच्या रस्त्यामध्ये मी काय म्हणणार, तर इकडच्या रस्त्यामध्ये मला जायचं असेल तर मी इकडच्या रस्त्यावाल्यांना थांबून टाकेल, इकडच्या ट्रॅफिकला थांबून घेईल आणि इकडे चालला जाईल, राईट. इकडून जर का मला फ्लो करायचं असेल तिकडच्यावरनं मी काय करून थांबून टाकेल. कशाच्या मदतीने, हे कशाच्या मदतीने करतो, अल्टरनेटिव्हली मी असं करणार, कशाच्या मदतीने, तर इंटरसेक्शनवरती आपण अल्टरनेटिव्ह गाड्यांना थांबवतो आणि प्रोसीड करतो ऑन द बेसिस ऑफ ऑन द हेल्प ऑफ द रेड अँड ग्रीन ट्रॅफिक लाईट सिग्नल. तर लाल आणि हिरवा ट्रॅफिक लाईट सिग्नलच्या मदतीने आपण हे असं करू शकत असतो, राईट. तर त्यालाच आपण काय म्हणतो, त्याला ट्रॅफिक सिग्नल म्हणत असतो. ते आपलं ट्रॅफिक सिग्नल आहे, बरोबर. पुढे काय बरं का, आता सगळ्यात महत्त्वाची बात मला सांगा, हा रोड आहे,
हा रोड आहे, इथं मी ट्रॅफिक सिग्नल लावले, इकडच्या गाड्यांना हे ट्रॅफिक सिग्नल दिसणार आणि यांना आयडिया लागून जात असते आपल्याला जायचं आहे की नाही जायचं आहे. इकडच्या गाड्यांसाठी इकडे कुठेतरी ट्रॅफिक सिग्नल असेल, यांना आयडिया लागून जात असते की यांना जायचं की नाही जाते, बरोबर की नाही. पण लक्षामध्ये घ्यायचं की हा जो ट्रॅफिक सिग्नल आपण लावलेला आहे, आपण कुठे लावलेला असतो तो त्याच्याबद्दल रिक्वायरमेंट कुठे, जो ट्रॅफिक सिग्नल आपण लावणार आहोत कशासाठी बरं का, आपल्या ट्रॅफिकला कंट्रोल करण्यासाठी ट्रॅफिक सिग्नल जे आपण लावत आहोत ते मला कसं द्यायला पाहिजे, त्याची रिक्वायरमेंट काय आहे. तुम्ही काय म्हणणार, अशा ठिकाणी दे की लक्ष. आता मला सांगा, जर का समजा मी त्या ट्रॅफिकच्या सिग्नलला मी एखादं झाड इथं आणि त्या झाडच्यामध्ये पाल्यापाचोळ्यामध्ये जर का लपून टाकलं तर मला तो ट्रॅफिक सिग्नल दिसेल का, हिरवा लाईट आहे का लाल लाईट कळेल का, नाही. तर तुम्ही अशा उंचीवरती द्या, पर्टिक्युलरली अशा ठिकाणी द्या की हा इकडचा जो काही येणारा माणूस आहे ना याचं अटेन्शन तिकडे द्यायला पाहिजे की नाही रे बाबा लाल लाईट लागले ना आपल्या पुढे गाडी जाता येणार नाही बरं का, अशा पद्धतीने. सो आपण काय म्हणणार, द मेन रिक्वायरमेंट ऑफ व्हॉट ट्रॅफिक सिग्नल. पॉईंट काय, द मेन रिक्वायरमेंट ऑफ व्हॉट ट्रॅफिक सिग्नल. आता ट्रॅफिक सिग्नलची मेन रिक्वायरमेंट काय निघून येते बघा बरं का, द मेन रिक्वायरमेंट ऑफ व्हॉट ट्रॅफिक सिग्नल काय काय ए काय, इट शुड ड्रॉ द अटेन्शन ऑफ रोड युजर. लक्षामध्ये म्हणजे काय बरं का, हा ट्रॅफिक सिग्नल जो तुम्ही लावलेला आहे इंटरसेक्शनच्या ठिकाणी, हा खंबा जो लावलेला असतो लाल हिरवा पिवळा कलरचा वरती, राईट, तर ते कशा पद्धतीने असायला पाहिजे, इट शुड ड्रॉ अशा पद्धतीने हे करा की रोड युजरचं अटेन्शन त्याच्याकडे जायला पाहिजे, बरोबर आहे. दुसरा पॉईंट म्हणलं इट शुड प्रोव्हाइड मिनिंगफुल. सो इट शुड प्रोव्हाइड मिनिंग अँड टाइम रिस्पॉन्ड. याचा मिनिंग काय होतं बरं का, समजून घ्या. तर समजा आता काय होते, ह्या इंटरसेक्शन आहे, या इंटरसेक्शनवरून तुम्हाला काय दिसायला भेटेल, असा इंटरसेक्शन आपला इथं आपण लावलं एक समजा खांबा लावला, तर इकडच्या येणाऱ्या गाण्यांना काय बोलू बरं का, त्यांना मिनिंग पण कळायला पाहिजे, राईट ना. तो मिनिंगफुल असायला पाहिजे. काय म्हणतील, इट शुड प्रोव्हाइड द मिनिंग मीन्स व्हॉट, तो याने माहिती तुम्हाला अर्थ पण कळायला पाहिजे ना त्याचा, की लाल काय आहे हे काय आहे, ॲक्च्युली त्याला नॉलेजची जरूरत असेल, राईट. सो इट शुड प्रोव्हाइड द मिनिंग अँड टाईम टू रिस्पॉन्ड म्हणजे काय बरं का, आता इथं लागलेला लाल लाईट आहे, आता लाल लाईट लागला तर मी इथं थांबून गेलो. आता समजा आता हा कसा असायला पाहिजे, थांबून गेलो ठीक आहे, नंतर हिरवा लागल्यानंतर काय बरं का, इकडच्यासाठी हिरवा लागला, आपल्यासाठी लाल लागला, इथं लाल लागला, तो यांना लाल कळाला म्हणजे थांबून गेले. इकडचे जे काही ट्रॅफिक होती त्यांना इथं कळालं हिरवा लागला, हे चालले गेले, राईट, आता हे सगळे चालले गेले. आता काय पिवळा लाईट लागतो. हा पिवळा लाईट काय असतो बरं काय, पिवळा लाईट इन्फॉर्मेशन देतो, इथं पण पिवळा लाईट लागणार, राईट, इथे पिवळा लाईट लागतो, इथे इन्फॉर्मेशन देतो की तुम्ही तयार राहा बाबा, तुमच्या गाड्यांना चालू करा, राईट, आणि यांच्यासाठी काय असतो बरं का, यांच्यासाठी तो क्लिअर टाईम असतो की तुम्ही तुमच्या गाड्या पटापट क्लिअर करा लवकर, राईट ना. यांना पण घाई असते, पिवळा कलर लागल्यावरती यांना पण घाई लागून जात असते, पटपट गाड्या काय करतात, क्लिअर करून घेत असतात, राईट, अशा पद्धतीने दिसायला भेटत असतं. आता मी काय म्हणतोय की जे काही सिग्नल वगैरे चाललेला आहे त्यांचा ठराविक टाईम असतो, राईट की टाईम रिस्पॉन्ड असतो. असं नाही होणार ना कधी की समजा लाल लाईट चमकतोय तर चमकतच राहून गेला, असं थोडी असेल. मग इकडच्या गाड्या तर हलणारच ती जागेवरून, बरोबर की नाही. तो म्हणायचं तात्पर्य काय आहे की हे कसं असायला पाहिजे, टाईम रिस्पॉन्स व्हायला असायला पाहिजे. टाईम रिस्पॉन्स म्हणजे काय, जेवढ्या टाईमसाठी त्याला डिझाईन केलं असेल, समजा मी डिझाईन केलं असेल समजा 10-16 सेकंदासाठी, लाल जो काही लाईट आहे तो 16 सेकंदासाठी चालायला पाहिजे असं मी म्हणतोय समजा, राईट. तर मग तो 16 सेकंदासाठी चालतोय तर 16 सेकंदापर्यंत चालायला पाहिजे, त्याच्यानंतर दुसरा लाईट चालू व्हायला पाहिजे, अशा पद्धतीने तो टाईम रिस्पॉन्स म्हणतो आपण. इट शुड प्रोव्हाइड द मिनिंग्स अँड द टाईम टू रिस्पॉन्स. सीवाला पॉईंट काय, इट शुड हॅव मिनिमम वेस्ट ऑफ टाईम. तेच मग इट शुड हॅव मिनिमम वेस्ट ऑफ टाईम. तो काय मेन्शन केलं बरं का, इट शुड हॅव मिनिमम वेस्ट ऑफ टाईम. याच्याबद्दल काय माहिती भेटते आपल्याला की जी काही ट्रॅफिक सिग्नल वगैरे मी जो बनवला आहे ना, ती ठिकाणी टाईम वेस्ट नको व्हायला पाहिजे, टाईम डिले. आता बघा मला सांगा तुम्ही, समजा गाड्या मी थांबल्यात, इकडे जे काय आहे खाली फुकटीचं लाल लाईट चमकतोय, राईट ना, खाली फुकट चमकतोय लाल लाईट, आणि इकडे गाड्या अख्ख्या खूप गर्दी जमून गेली तर, राईट का, तिथे काय होईल बरं का, खूप साऱ्या गाड्यांना डिले होणार आहे, टाईमचा डिले दिसायला भेटेल. त्यामुळे आपण काय बोलतोय की टाईम जे काय टाईमचा विचार करून याला डिझाईन करायला पाहिजे. सो इट शुड हॅव मिनिमम वेस्ट ऑफ टाईम जास्त वाया जायला नको. तर या 3 गोष्टींना लक्षात घेऊन आपण काय बोलतोय बरं का, की याने व्यवस्थित रिस्पॉन्स द्यायला पाहिजे, व्यवस्थित द्यायला पाहिजे. काय बरं का, की लाल झाल्यानंतर 16 सेकंदापर्यंत लाल चमकला का लगेच पुढचा कलर चमकायला पाहिजे, लगेच पुढचा चमकायला पाहिजे, राईट, अशा पद्धतीने, जेणेकरून जो काय आपला टाईम जास्तीचा वाया जाणार नाही आणि गाड्यांचा जो काय रेग्युलेशन व्यवस्थित होताना दिसायला भेटेल. आणि अशा ठिकाणी त्याला लावा तुम्ही की जेणेकरून जे काही रोड युजर आहे त्याचं अटेन्शन पण तिथे जायला पाहिजे. हे मेन रिक्वायरमेंट आहे आपल्या ट्रॅफिकच्या सिग्नलची, राईट.
पुढे काय असतं बरं का आता, तर तुम्ही जर बघायला गेलात तर याचे प्रकार असतात 3. जे काही ट्रॅफिक सिग्नल आहे, या ट्रॅफिक सिग्नलचे 3 प्रकार आहेत. सो ट्रॅफिक सिग्नलचे 3 प्रकार आहेत, त्याचं डिस्कशन करून घेऊ, मग 2-2 वाक्य लिहून घेऊ. ट्रॅफिक सिग्नल, टाईप ऑफ ट्रॅफिक सिग्नल. कोणकोणत्या प्रकारचे ट्रॅफिक सिग्नल आहेत बरं का. सो टाईप ऑफ ट्रॅफिक सिग्नल जर बघायला गेला तर कोणकोणत्या प्रकारचे ट्रॅफिक सिग्नल आहेत. एक आहे आपल्याकडं ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल. तो पहिला कोणता, ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल. ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल. दुसरा प्रकार असतो आपल्याकडं, तो दुसरा प्रकार आहे आपल्याकडे पेडेस्ट्रियन सिग्नल. पेडेस्ट्रियन सिग्नल, ते पेडेस्ट्रियन सिग्नल. तिसरा प्रकार आहे आपल्याकडं, ठीक आहे, तिसरा आहे स्पेशल ट्रॅफिक सिग्नल. तिसरा आहे स्पेशल ट्रॅफिक सिग्नल. तो अशा पद्धतीने आपल्या लक्षामध्ये येत आहेत की 4 प्रकार आहेत, 3 प्रकार आहेत, ठीक आहे. कोणकोणते सांगितले प्रकार मी तुम्हाला, तो सिग्नलचे कोणते सिग्नल, ट्रॅफिक सिग्नलचे 3 प्रकार असतात. ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल, नंतर 2 नंबरचा प्रकार असतो पेडेस्ट्रियन सिग्नल, आणि तिसरा सांगितलं तुम्हाला मी काय, स्पेशल टाईप ऑफ सिग्नल म्हणा किंवा तुम्ही स्पेशल ट्रॅफिक सिग्नल म्हणा. अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटतात. हे 3 प्रकार झाले. आता एक एक करून आपण समजून घ्या, राईट, एक एक करून आपण समजून घ्या. तर पहिला प्रकार काय सांगितलं तुम्हाला मी, पहिला प्रकार बोललो ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल. ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल, काय असं बरं का ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल, लक्ष द्या. ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल म्हणजे काय बरं का, ट्रॅफिकला कंट्रोल करण्यासाठी, फक्त वाहनांसाठी. कायसाठी, वाहनांसाठी. का बरं का, असं का बोलतो मी, कारण की कधी कधी जे सिग्नल असतात ना, हे लाल हिरवा कलरचे सिग्नल, हे काय फक्त ट्रॅफिकला कंट्रोल करण्यासाठी असतील का, ते तर लोकांना कंट्रोल करण्यासाठी पण असतात. जे चालणारे लोक असतात त्यांना कंट्रोल करण्यासाठी पण. बघा तुम्ही असं कधी चित्र बघितले का, असं बघा, असं माणसाचं चित्र असतं, असं चित्र दिसायला भेटत असेल तुम्हाला, बघा, राईट की नाही. तर हे पण, आणि हिरव्या कलरमध्ये, लाल कलरमध्ये असे चित्र दिसायला भेटतात तुम्हाला रोडच्या ठिकाणी. मग हे पण काय झाले बरं का, हे पण सिग्नलच झाले की नाही, हे पण सिग्नल झाले. पण हे सिग्नल कोणत्या प्रकारचे आहेत, हे पेडेस्ट्रियन सिग्नल आहेत. पेडेस्ट्रियन सिग्नल म्हणजे काय, चालणारी जगे. आता अशी खुंदर दिसली, तुम्हाला काय दिसायला भेटतं मग, की माणसांनी चाला बाबा, चालण्यासाठी हे आहे. तर हिरव्या कलरमध्ये जर का असं चालायला भेटलं, त्याचा मिनिंग काय होतो, की चला बाबा, पेडेस्ट्रियनसाठी चालण्यासाठी मोकळा रस्ता आहे आता, राईट. लाल कलर लागला तर पेडेस्ट्रियन त्याच्यावरती चालू नका. मग मी बोलतोय काय, की सिग्नल जे आहेत ना, सिग्नलचे 3 प्रकार असतात. पहिला प्रकार असतो आपला ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल. ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल म्हणजे काय बरं का, ट्रॅफिकला कंट्रोल करण्यासाठी म्हणजे काय, वाहनं जे काही असतात त्या वाहनांना कंट्रोल करण्यासाठी. मग वाहनांना कंट्रोल करण्यासाठी जे काही सिग्नल आपण लावलेले आहेत, लाल हिरव्या पिवळ्या कलरमध्ये, राईट, ते असणार आपलं ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल, राईट. आता ट्रॅफिक कंट्रोल सिग्नलचे पण पुन्हा प्रकार असतात. ट्रॅफिक कंट्रोल सिग्नलचे पुन्हा 3 प्रकार आहेत, त्याच्याबद्दल सांगून देतो, कसं बरं, लक्ष द्या. पहिला प्रकार तुम्हाला शिकवतो तुम्ही, हा रोड आहे, हा असा रोड आहे, राईट. इकडून गाड्या चालल्या तिकडं. आता इकडच्या गाड्यांना जे काही आहे इकडे जायचं आहे, आणि इकडच्या गाड्यांना जे काही आहे इकडे जायचं आहे, राईट. तर अशा पद्धतीने मला दिसायला भेटते. आता काय होईल बरं का, इथं तुम्ही जर बघायला गेलात तर ट्रॅफिक सिग्नल हा कोणता प्रकार येतो आहे, आता आपला ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल आहे. का, कारण की त्या ट्रॅफिकला आपण काय करतोय, कंट्रोल करतोय. आपण ट्रॅफिकला कंट्रोल करतोय, वाहनांना कंट्रोल करतोय. आपण पेडेस्ट्रियनना कंट्रोल करत नाही, वाहनांना कंट्रोल करतोय, राईट. मग आता काय असतं बरं का याच्यामध्ये, तर याच्यामध्ये पहिला प्रकार असतो, याचे पण प्रकार असतात बेसिक. पहिला प्रकार काय असतो, फिक्स टाईम ऑर प्री टाईम सिग्नल. याचं लिहून देणार मी तुम्हाला, पहिलं ऐकून घ्या. फिक्स टाईम ऑर प्री टाईम सिग्नल म्हणजे काय बरं का, इकडून जे की ना, इकडून आपण चाललो आहे, इथं एक सिग्नल लावलेला आहे, राईट, इथे एक सिग्नल लावलं, इकडून मी चाललेलं आहे, इथं कुठेतरी सिग्नल लावले, लक्षात. आता काय होईल बरं का, इथून मी आलो आणि थांबलो. आता याचा जे ना फिक्स टाईम असतो. फिक्स टाईम म्हणजे काय बरं का, याचा बी दोघांचा फिक्स टाईम असतो. तर काय दिसायला भेटेल, लाल लाईट जो की आहे, लाल लाईट हा फिक्स टाईमसाठी चालणार, हिरवा लाईट पण फिक्स टाईमसाठी चालणार, हा पण फिक्स टाईमसाठी चालणार. तो काय बोलतोय, इंटरसेक्शनवरती लावणारे जे की सिग्नल आहेत ते जर पर्टिक्युलरली प्री डिटर्माइंड टाईमसाठी त्यांनी काय केलं बरं का, त्याला डिझाईन केलं मी, समजा लाल कलर 16 सेकंडसाठी, हिरवा कलर 16 सेकंडसाठी, पिवळा कलर 16 सेकंडसाठी, अशासाठी जर का आपण त्याला डिझाईन केलं असेल, डिझायनिंग बघू आपण त्याची पुढे, राईट का. तो हे काय झालं बरं का, फिक्स टाईम सिग्नल. पण इथं प्रॉब्लेम काय निघून येतो माहिती आहे का, समजा आपला मेजर रोड आहे, मेजर रोड म्हणजे काय, याच्यावरती ट्रॅफिक मला जास्त दिसायला भेटत असते, आणि हा आपला आहे मायनर रोड. हा काय, मायनर रोड. आता तुम्ही विचार करा की मेजर रोडसाठी असणारा जो काही इथं सिग्नलचा टायमिंग आहे, आणि मायनर रोडसाठी असणारा जो काही सिग्नलचा टाईम आहे, हे दोघं सिग्नलचे टाईम जर का समजा सारखे निघत असतील ना, तिथे प्रॉब्लेम दिसायला भेटेल. कसा प्रॉब्लेम दिसायला भेटेल, विचार करा तुम्ही. आता मला सांगा, इकडे खूप जास्त गर्दी आहे, आणि इथे खूप कमी गर्दी, मायनर रस्ता आहे, खूप कमी गर्दी, आणि तुम्ही जर का समजा याला इकडून गाड्या आल्यात, आणि इकडे इथं थांबता, इथं लाल कलर, आणि इथं मी 16 सेकंद लिहून दिले, इथं पण मी 16 सेकंद लिहून दिले. आता लक्षामध्ये घ्या बरं का, या मेजरवरती काय होईल, मेजरवरती जेव्हा 16 सेकंदासाठी गाडी थांबते ना, मोकार ट्रॅफिक होऊन जाईल डायरेक्ट, जबरदस्त,
राईट का. पण मायनरवरती जेव्हा 16 सेकंदासाठी गाडी थांबते काही प्रॉब्लेमच नाही. इथं काय होते बरं का, इथे इकॉनॉमीचा विषय दिसायला भेटून जात असतो. लक्षात. तर फिक्स टाईमच्या केसमध्ये तुम्ही काय करताय, जे काही सिग्नल लावलेले आहेत ते सिग्नल तुम्ही फिक्स टाईमसाठी ठेवतायत. पण याचं डिसएडव्हान्टेज पण आपल्याला दिसायला भेटत असतं. तुम्हाला फिक्स टाईम और फ्री टाईम सिग्नल. दुसरा काय असतो बरं का, या गोष्टीला ओव्हरकम करण्यासाठी आपण काय करून टाकत असतो, या गोष्टीला ओव्हरकम करण्यासाठी आपण काय करतो, याच्या खाली ना रस्त्यावरती ना सेन्सर लावून देत असतो. सेन्सर लावून देतो. मी आता काय करणार बरं का, हा इथं लाल लाईट पेटत राहणार. इथे कोणता लाईट, लाल लाईट पेटत राहणार. कुठपर्यंत लाल लाईट पेटत राहणार, की या रस्त्यावरती एक सफिशियंटली गर्दी होऊन जात नाही ना, तोपर्यंत लाल लाईट पेटून जाणार. मग आता सफिशियंटली गर्दी आली की खाली सेन्सर असतो, तो सेन्सर बरोबर सेन्स करतो. इथं मग आपोआप ऑटोमॅटिकली हिरवा कलर लागून जातो. इथं ऑटोमॅटिकली हिरवा कलर लागला की लागला, इकडे ऑटोमॅटिकली काय होऊन जाईल बरं का, इथे ऑटोमॅटिकली काय लाल कलर लागून जाईल आणि मग हे सगळ्या गाड्या इकडे जातील. लक्षामध्ये हे कशासाठी दिले मी, लक्ष द्या. काय होतं बरं का, इकडे जो हा रस्ता आहे, हा इकडे रस्ता आहे, हा आपला मेजर रोड आहे, हा आपला मायनर रोड आहे. तो आपण काय करतोय, मायनर रस्त्यावरती, मेजर रस्त्यावरती काही नाही बरं का, मेजर रस्त्यावरती काही नाही, मेजर रस्त्यावरती काही प्रॉब्लेम नाही. मायनर रस्त्याचा जो की ना इथं सिग्नल लावून दिला आहे, इथं सिग्नल लावून दिला आहे. तर आता काय होईल, जो काही आपला मायनर रस्त्यावरती मी सिग्नल लावले, इकडून गाड्या येतात, राईट, इथे गाड्या येतात, लाल कलर चालू, इथं लाल कलर चालू, इकडच्या गाड्या चालल्यात, इकडच्या गाड्या कंटिन्युअसली चालताना दिसायला भेटतात. इथे काय होतं बरं का, इथं लाल कलर येतोय, मग या गाड्यांना काय होईल, थांबून घ्यावं बरं का, थांबून घ्यावं. मग इथं गाड्या, आता मायनर रस्त्यावरती गाड्यांची ट्रॅफिक कमी असणार, राईट. मग गाड्या येतील, एक गाडी थांबेल, दुसरी गाडी थांबेल, तिसरी गाडी थांबेल, चौथी गाडी थांबेल. पर्टिक्युलर रेंजमध्ये जोपर्यंत गाड्यांची संख्या दमत नाही तोपर्यंत इथे हिरवा कलर चालू होणार नाही. मग आता या सेन्सरने सेन्स करून टाकलं की गाड्यांची ट्रॅफिक आता सफिशियंटली झालेली आहे, राईट. मग काय करेल बरं का, सफिशियंटली झाली, मग काय करणार, या इकडच्या जी काही मेजर रोडवरची जी काही गाड्या होत्या, इकडे लागून जाईल लाल कलर, इकडे लागून जाईल लाल कलर, आणि इकडे काय होईल बरं का, इकडे लागून जाईल हिरवा कलर, इथं काय लागून जाईल हिरवा कलर, आणि मग गाड्या द्यायला लागून जातील यावाल्या. लक्षामध्ये. मायनर रस्त्यावरती ट्रॅफिक कमी असते ना, मग सफिशियंटली ट्रॅफिक गोळा करा, गोळा करा आणि मग तिकडे पाठवा. लक्षामध्ये. हे आपल्याला दिसायला भेटत असते. तर तुमच्या लक्षामध्ये ही माहिती ठेवायची आहे. कळालं का तुम्हाला? हे काय होतं बरं का, दुसरा प्रकार होता सेमी ॲक्च्युएटेड सिग्नल म्हणतात त्याला. दुसरा प्रकार काय असतो, सेमी ॲक्च्युएटेड सिग्नल म्हणजे काय बरं का, की हा रस्ता मेजर रस्ता आहे, हा रस्ता मायनर रस्ता आहे. मायनर रस्त्यावरती ट्रॅफिक कमी असते म्हणजे काय बरं का, मग ट्रॅफिक जर का मायनर रस्त्यावरती कमी असेल ना, मग तुम्ही काय करायचं, या मायनर रस्त्यावरच्या ट्रॅफिकला थोड्या टाईमसाठी थांबून घ्यायचं. इथं लाल कलर लावून द्यायचा. इथं लाल कलरचा सिग्नल लावला का, इथली ट्रॅफिक सगळी थांबून राहील. इथली ट्रॅफिक काय होईल, सगळी ट्रॅफिक इथं थांबून जाईल. आणि दुसरं काय असतं बरं का, हवला मेजर रस्त्यावरच्या गाड्या अख्ख्या जातील. मी कलरने दाखवायला पाहिजे बघा, एक कलरने दाखवतो तेव्हा तुम्हाला कळेल. ते पांढऱ्या कलरने काढतो. आता गंमत बघा रे, मी तुम्हाला प्रकार सांगतोय. दुसरा प्रकार सांगतोय तुम्हाला, सेमी ॲक्च्युएटेड सिग्नल म्हणजे काय. पहिले काय होतं, पहिले फिक्स टाईम और प्री डिटर्माइन सिग्नल होता. त्या केसमध्ये डिसएडव्हान्टेज मी सांगितलं काय बघा. आता फिक्स टाईम मला पहिल्यांदा नवीन सांगतोय. आता इथं या खांबा आहे, इथं सिग्नल लावला आहे आपला, राईट. या सिग्नलमध्ये कलर कोणता लागला आहे, लाल, राईट. लाल कलर लागलेला आहे. परंतु हा लाल कलर किती टाईमसाठी असणार, 16 सेकंदासाठीच असणार. इकडून गाड्या चालल्या आहेत, राईट, इथं आपला सिग्नल आहे. या सिग्नलमध्ये आता लागला हिरवा, म्हणजे काय, या गाड्या सगळ्या इकडे जातील, या गाड्या इकडच्या सगळ्या थांबून जातील. इथं थांबा आला आहे, या सगळ्या गाड्यांवरती थांबा आला आहे, या गाड्या सगळ्या चाललेल्या आहेत, राईट. आता तुमच्या लक्षामध्ये काय येईल बरं का, की इकडे जो काही थांबा आला होता, हा जो टाईम आहे ना, हा टाईम फिक्स आहे रे. हा टाईम सगळ्या गाड्यांना नील करायचा टाईम फिक्स आहे. इथं पण टाईम काय फिक्स आहे. तो लक्षामध्ये काय येतं माझ्या, इकडचा रस्ता किंवा पलीकडचा रस्ता प्रत्येकाचा रेड टाईम, ग्रीन टाईम आणि ग्रीन टाईम काय दिसायला भेटतो, मला सेम दिसायला भेटत असतो. याला काय म्हणून देत असतो मी, फिक्स टाईम और फ्री टाईम सिग्नल. तो फिक्स टाईम और फ्री टाईम सिग्नल आपल्याला याला म्हणत असतो आपण, हे वाला. ते टाईम फिक्स आहेत. सो लाल कलरचा लाईट 16 सेकंदासाठी चालेल, इकडच्या रस्त्यावरती बी, इकडच्या रस्त्यावरती पडते. हिरवा कलरचा लाईट इकडे 16 सेकंदासाठी, इकडे पण तिकडे पण, अशा पद्धतीने मला दिसायला भेटेल. क्लिअर आहे. तो फिक्स. आणि सेमी ॲक्च्युएटेडमध्ये काय सांगितलं होतं, सेमी ॲक्च्युएटेडमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी, की आता हा मायनर रोड आहे, हा मेजर रोड आहे, दोघे एकमेकांना क्रॉस करतायत, मला सिग्नल लावायचा आहे. इथं सिग्नल मी लावतोय, इथं पण मी सिग्नल लावतोय. हा वाला रस्ता जो की ना, हा वाला रस्त्याच्या खाली, मायनर रस्त्याच्या खाली इथं सेन्सर ठेवून दिलेत. हा सेन्सर काय करतो बरं का, हा इथं गाड्या येतील, इथं थांबून जातील. का गाड्या येतील, इथं थांबून जातील का, कारण की मेजर रस्त्यावरच्या गाड्यांच्या ट्रॅफिकला आपण थांबवत नाही, त्यांना जाऊ देतो. इथं लाल कलर चालू आहे सध्या, आणि इथं काय कलर चालू आहे, इथं हिरवा कलर चालू आहे सध्या, राईट. हिरवा कलर चालू. त्यामुळे गाड्या जे आहेत ना, अशा चालल्या जातील, इकडे गाड्या चालल्या जातील. पण इकडे गाड्या थांबामध्ये काय होतील, इकडे गाड्या जर थांबलेल्या आहेत, इकडे सफिशियंटली गाड्या काय होतील, थांबून जातील. खूप साऱ्या गाड्यांची गर्दी थांबते. ओके.
तर आता काय होईल बरं का, सेन्स इथं खूप साऱ्या गाड्या थांबल्या, सेन्सर काय करेल, सेन्स करेल आणि सेन्सर कोणाला सेन्स देईल बरं का, या इकडच्या याला काय म्हणेल की बाबा आता खूप गर्दी झाली, तू लाल कलर हटव तुझं आणि तू हिरवा कलर सुरू कर. मग हा हिरवा कलर सुरू करेल आणि याला काय म्हणेल की तुझं लय झालं, आता लय गाड्या गेल्यात, आता तू लाल कलर सुरू कर. मग आता इथं लाल कलर सुरू होऊन जाईल. मग मेजर रस्त्यावरती काय होऊन जाईल, इथं थांबा येऊन जाईल मेजर रस्त्यावरती. मग या सगळ्यात थांबलेल्या गाड्या अख्ख्या जातील मग इकडे, आलं लक्षामध्ये. तर अशा पद्धतीने आपण ओव्हर करून टाकतो. तर मग फिक्स आणि प्री डिटरमाइनमध्ये जो प्रॉब्लेम आला होता त्याला दूर करण्यासाठी सेमी ॲक्च्युएटेड सिग्नल आपण हे करत असतो, सेमी ॲक्च्युएटेड सिग्नल. आणि तिसरा प्रकार असतो आपला कोणता, तो असतो फुल्ली ॲक्च्युएटेड सिग्नल. फुल्ली ॲक्च्युएटेड सिग्नल म्हणजे काय बरं का, हा रस्ता इकडचा, हा इकडचा रस्ता आहे, राईट. इथं पण सेन्सर लावून दिलेत, इथं पण सेन्सर लावून दिलेत, राईट. तर आता इकडून जेव्हा गाड्या येतील ना, काय होईल बरं का, इकडून जेव्हा गाड्या येतील, समजा सगळा रस्ता खाली होता, आता एक गाडी आली, दुसरी गाडी आली, तिसरी गाडी, चौथी गाडी, जोपर्यंत सफिशियंट अमाऊंट ऑफ नंबरमध्ये गाड्या जमून जात नाही ना, तोपर्यंत इथं थांबा लागेल डायरेक्ट या रस्त्यावरती, राईट. रस्त्यावरती थांबा. आणि तोपर्यंत काय होईल बरं का, तोपर्यंत काय होईल, तो मी सेन्स करून घेतात ते ऑटोमॅटिकली, काय करतात, सेन्स करून घेतात की एवढी गाडी आली आता, तर पुढच्यांनी बाकीच्यांचं बंद करा, मला जाऊ द्या, अशा पद्धतीचे असतं. तो फुल्ली ॲक्च्युएटेड म्हणजे काय, या रस्त्यावरती बी सेन्सर आहे, या रस्त्यावरती बी सेन्सर आहे, आणि सेन्सरनुसार आपण ट्रॅफिक व्हॉल्यूमला ॲडजस्ट करून मग ते दिवे लागत आहेत तिकडे, राईट ना. तो हे वरचे जे काही हे लागत आहेत हे लाईट कशाच्या पद्धतीने लागत आहेत, हे ट्रॅफिकच्या व्हॉल्यूमने ऑटोमॅटिकली लागून जातात, त्याला म्हणतो फुल्ली ॲक्च्युएटेड सिग्नल. आता 4 प्रकार तुम्हाला सांगितलेत, पटापट करून तुम्ही ट्रॅफिक सिग्नलचे प्रकार लिहून घ्या, तुम्हाला इन्फॉर्मेशन तिथून कळेल चांगल्या पद्धतीने. सो टाईप ऑफ सिग्नल फॉलोइंग टाईप आहेत. पहिला प्रकार ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल, राईट. ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल लिहिलं होतं का याच्याबद्दल आपण, प्रोव्हाइडेड टू कंट्रोल द ट्रॅफिक इंटरसेक्शन ट्रॅफिक फ्लो लाईट फेसिंग, नाही लिहिलं होतं का. बघा ट्रॅफिक सिग्नलचे प्रकार आपण बघत होतो. ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल टाका बरं, ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल. आता ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल काय असते, दीज सिग्नल, हे लिहिलं होतं का वाक्याने, हां, दीज सिग्नल आर प्रोव्हाइडेड. पहिला प्रकार सांगतोय मी, ट्रॅफिक सिग्नलचे 3 प्रकार असतात, ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल, पेडेस्ट्रियन सिग्नल, आणि तिसरा प्रकार कोणता सांगितला तुम्हाला मी, स्पेशल टाईप ऑफ सिग्नल. पहिला प्रकार एक्सप्लेन करून सांगतोय, ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल. तो ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल आर प्रोव्हाइडेड टू कंट्रोल द ट्रॅफिक, control the traffic at intersection and have 3 color light facing each direction of traffic flow. हे तुम्हाला माहिती आहे. तो ट्रॅफिक कंट्रोल म्हणजे काय, वाहनं म्हणलं स्पेशली वाहनांच्या ट्रॅफिकला कंट्रोल करण्यासाठी इंटरसेक्शनवरती प्रोव्हिजन केलेलं असतं, त्यांच्या अपोजिट फेसिंगवरती. म्हणजे गाड्या इकडे थांबतील ना, तर त्यांना लाईट कुठे दिसायला भेटेल, पलीकडच्या बाजूला, राईट की नाही. तर फेसिंग, सो फेसिंग अहेड म्हणजे तुम्हाला दिसायला भेटेल, समोरच्या डिरेक्शनमध्ये तो कलर दिसायला भेटत असतो. दिस सिग्नल आर प्रोव्हाइडेड टू कंट्रोल द ट्रॅफिक ॲट अ इंटरसेक्शन अँड हॅव 3 कलर लाईट फेसिंग ईच डिरेक्शन ऑफ ट्रॅफिक फ्लो. तर ट्रॅफिक फ्लोच्या समोर ते 3 कलर लाईट लावलेले असतात, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बघितलेले शहरामध्ये, राईट. हे झालं ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल. आता पुढं, दीज आर फर्दर क्लासिफाईड इंटू 3 कोणकोणते बरं का. पहिला फिक्स्ड टाइम और प्री टाइम सिग्नल. म्हणजे याच्यावरती लागणारे जे काही सिग्नल असतील ना, त्यांचा टाईम एकदम फिक्स आहे, त्या तेवढ्या टाईमसाठी दिवे चालतात कंटिन्युअसली दिवे. कसं बरं का, तो लाल थांबून राहील, हिरवा थांबून राहील, अशा पद्धतीने कंटिन्युअसली तसं फिक्स टाईम असतो. दीज आर सेट टू रिपीट रेग्युलरली. These are said to repeat regularly a cycle of काय असते सायकल बघू आपण. a cycle of red, amber and green light. The timing of each phase of cycle is predetermined.
प्रीडिटर्माइंड. काय म्हणले बघा, काय म्हणले, दीज आर सेट टू रिपीट रेग्युलरली अ सायकल ऑफ रेड, ॲम्बर अँड ग्रीन लाईट्स. द टायमिंग ऑफ इच फेज ऑफ सायकल इज प्रीडिटर्माइंड. क्लिअर. याचं मिनिंग काय होतं कळतं का तुम्हाला? याचं मिनिंग काय होतं, फिक्स टाईम म्हणजे काही नाही बाबा हो, रेग्युलरली याच्यामध्ये ती सायकल रेड ॲम्बर ग्रीन, रेड ॲम्बर ग्रीन अशा पण ते कंटिन्युअसली चालू आहे ते, राईट, प्रत्येक फेजमध्ये. आता फेज काय असं तुम्हाला पुढे जाऊन शिकायला भेटेलच ते. तो फिक्स टाईम कळाला का तुम्हाला? कमेंट करा मला. याचा ड्रॉबॅक पण आहे, तो ड्रॉबॅक लिहून घ्या, मग तुम्हाला विचारतो कळालं का. चित्र दाखवेल ना त्याच्यावर क्लिअर होईल चांगल्या पद्धतीने. द मेन ड्रॉबॅक ऑफ दिस सिग्नल is that sometimes traffic flow on one road may be almost nil. आता मला सांगा, कधी कधी काय होऊन जात असतं, एखाद्या याच्यामध्ये हा रस्ता, हा इकडचा रस्ता, तर इकडे जे ना कधी कधी ट्रॅफिकच नाही या रस्त्यामध्ये, समजा नील आहे तरी पण लाईट चालूच आहे, तरी पण अशा पद्धतीने दिसायला भेटत असतं बरं का. तो काय म्हणलाय बघा, ऑलमोस्ट नील अँड ट्रॅफिक ऑन, पुढे बघू ना, अँड ट्रॅफिक ऑन क्रॉस रोड मे बी क्वाईट हेवी. तुम्हाला कळतं का याचं नुकसान काय होतं? मी सांगतो, क्वाईट हेवी लिहून घ्या वाक्य. बट टाईम अवेलेबल टू क्रॉस द रोड इन बोथ केसेस इज सेम. आलं लक्षात? हां, काय म्हणले बरं का, याचा मेन ड्रॉबॅक निघून येतोय. द मेन ड्रॉबॅक ऑफ दिस सिग्नल इज दॅट समटाईम्स ट्रॅफिक फ्लो ऑन द वन रोड. काय होईल बरं का, आता दोन रस्ते आहेत, हा एक रस्ता आहे, हां. आता मॅटर कसं आहे, या रस्त्यावरती बिलकुल बी ट्रॅफिक नाही आहे, या रस्त्यावरती थोडीशी जास्त ट्रॅफिक दिसायला भेटते. मग काय होतं, हा कंटिन्युअसली लाईट चमकतोय, आता लाल थांबून जाईल बरं का, खाली फुकट थांबतोय. इथं काही ट्रॅफिक होती का? नाही ना, मग काही गरज होती का याची? सरळ ही गाडी जायला पाहिजे होती. आलं लक्षामध्ये? म्हणजे कधी कधी काय होतं, याच्यावरती ट्रॅफिक पण नाही आहे, तरी सुद्धा खाली फुकट इथं लाल लाईट लावून दिलेला आहे आणि ते गाड्या थांबवतात. म्हणजे अख्खा रस्ता येतोय. कळाला का आपण तुम्हाला फिक्स टाईममध्ये? तो फिक्स टाईम सिग्नल कळाला का रे? हा वाला पॉईंट सेमी ॲक्च्युएटेड घ्या. सेमी ॲक्च्युएटेड सिग्नल काय सांगितलं तुम्ही? आता हा जो प्रॉब्लेम झाला ना मागे, त्या प्रॉब्लेमला दूर करण्यासाठी आपण काय केलं की एखादा रस्ता असा आहे की त्याच्यावरती ट्रॅफिक खूप कमी आहे आणि दुसरा रस्ता असा आहे की त्या रस्त्यावरती ट्रॅफिक खूप जास्त आहे. या केसमध्ये आपण काय करत असतो, आपलं सेमी ॲक्च्युएटेड सिग्नलला वापर करतो. काय असतं बरं काय सेमी ॲक्च्युएटेड सिग्नल? तुम्ही काय म्हणणार, तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल काय की हा रस्ता आहे, राईट, हा रस्ता आहे, हा वाला रस्ता आहे. तर तुम्ही काय करणार, या रस्त्यामध्ये ट्रॅफिक खूप कमी आहे ना, या रस्त्यामध्ये सेन्सर लावून द्यायचे. मग काय पर्टिक्युलरली, आणि जर सिग्नल आहे, राईट, इथं पण सिग्नल आहे बरं का. हां, तो पर्टिक्युलरली एका लेवलपर्यंत जोपर्यंत ट्रॅफिक इथे होत नाही ना, तोपर्यंत इथे लाल लाईट चालू राहील आणि मग हा हेवी ट्रॅफिकमधलं पूर्ण गाड्या इथून निघत राहतील, राईट की नाही. पर्टिक्युलरली एक ट्रॅफिकपर्यंत हे झालं का, मग काय होईल बरं का, इथला लाईट बदलून जाईल आणि इथला लाईट पण बदलून, मग या सगळ्या गाड्या जातील, या गाड्या थांबतील. अशा पद्धतीने दिसायला भेटत असतं. तो सेमी ॲक्च्युएटेड सिग्नल लिहा बरं याच्यामध्ये. These are signal whose timing is affected when velocity are detected by video, sensor on some but not all approach. काय म्हणले बघा,
सेमी ॲक्च्युएटेड सिग्नल म्हणजे काय, हे असे सिग्नल आहे ज्यांचा टायमिंग जे ना ज्यांचा टायमिंग जे ना काय म्हटलं आहे, हुज टायमिंग इज अफेक्टेड वेन व्हेकल आर डिटेक्टेड बाय व्हिडिओ सेन्सर ऑन द सम, राईट का. तो कोणावरती आहे बरं का, तुम्हाला मी याच्याबद्दल सांगून दिलं आहे. याचा अर्थ तुम्हाला भलेही समजला नाही, पण मराठीत अर्थ तुम्हाला तर कळून जातो. काय सांगितलं मी, की 2 प्रकारचे रस्ते असतील, एक मेजर आणि मायनर रस्ते क्रॉस करत असतील, तर मेजर रस्त्यावरती ट्रॅफिक खूप जास्त असते, राईट की नाही. आणि पुन्हा जर का तुम्ही थांबवलं तर किती गर्दी मागे लागून जाईल, बरोबर की नाही. त्यामुळे मेजर रस्त्यावरची ट्रॅफिक कंटिन्युअसली फ्लो व्हायला पाहिजे, म्हणून आपण काय करतो, मायनर ट्रॅफिकवाल्यांना काय म्हणतो, तुम्ही जरा थांबा बाबा हो, थोडीशी गर्दी तुमची जमू द्या, तुमची गर्दी जमली का मग तुम्ही जा, आम्ही थांबून घेतो, अशा म्हणजे कळालं का. हा असो सेमी ॲक्च्युएटेड सिग्नल. कळालं का याचा अर्थ रे सागर, कळालं का की नवीन सांगू, पटकन बोलत चाला तुम्ही रे. मॅसेज असतो तिथे, मॅसेजमध्ये पटकन टाईप करून द्यायचं. झालं. पुढे तिसरा फुल्ली ॲक्च्युएटेड सिग्नल. फुल्ली ॲक्च्युएटेड सिग्नल. आता सगळे बाजूला लावून दिले तुम्ही सेन्सर, सगळ्या बाजूला सेन्सर लावून दिले. इकडे गाड्या जमल्यात का सगळ्या, मग बाकीचे लाईट सगळे चालू, बाकीचे ऑटोमॅटिकली काय होतील, इकडचे लाईट येऊन जातील, हा रस्ता मोकळा होऊन जाईल मग, राईट. पुन्हा इकडचे झाले का, अशा पद्धतीने ते असेल फुल्ली ॲक्च्युएटेड सिग्नल. फुल्ली ॲक्च्युएटेड सिग्नलमध्ये काय लिहायचे, दीज आर सिग्नल टायमिंग of which is completely influencing by the traffic value when detected on all the approach. तो काय केलं, हा रस्ता, इथे पण सेन्सर लावून दिलेत, सगळ्या बाजूला सेन्सर वगैरे कुठे असतील, सगळ्या बाजूला लावून दिलेत. आता बघा, आता मला काय दिसायला भेटते, ते डिपेंड करतं वन वे ट्रॅफिक आहे का टू वे ट्रॅफिक आहे, त्याच्यानुसार सगळे सेन्सर सगळ्या अप्रोचवरती आपण लावून दिलेत. आता काय होईल बरं का, इथं काय होईल माहिती का, जोपर्यंत इथं लाईट चालू आहे, लाल चालू आहे, हा लाल कलर, राईट की नाही, हा लाल कलर. हां, नंतर इथं पण लाल कलर, जोपर्यंत इथं गाड्या जमत नाही अख्ख्या, राईट ना, अख्ख्या म्हणजे एक सफिशियंट याच्यानंतर मग तो सेन्सर काय करेल, सेन्सर गाड्या जास्त झाल्या का लगे इथे हिरवा कलर दाखवल, इकडचा लाल करून टाकेल, चालला इकडे गाड्या सगळ्या, राईट. पुन्हा इथे गाड्या जमा होतील, इकडे गाड्या जमा झाल्यात का सफिशियंट याच्यामध्ये, इथं काय होईल बरं का, तो इथं हिरवा कलर चालू होईल, इथं लाल कलर सुरू होईल, चालल्या गाड्या. अशा पद्धतीने हे अरेंजमेंट करून ठेवलेले असतात, त्याला म्हणतात आपण काय, फुल्ली ॲक्च्युएटेड सिग्नल. दिस आर सिग्नल टायमिंग ऑफ विच इज कम्प्लिटली इन्फ्लुएन्सिंग बाय द ट्रॅफिक व्हॅल्यू वेन डिटेक्टेड ऑन ऑल अप्रोच. डिटेक्टेड बाय द व्हॉट, सेन्सर कोणी डिटेक्ट होतात अशा पद्धतीने, राईट. पुढचा प्रकार काय असतो आपला, पुढचा आहे ठीक आहे इथपर्यंत. तो पहिला प्रकार आपला झाला आता ट्रॅफिक सिग्नलचा पहिला प्रकार, ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल संपलाय, ए म्हणून लिहिलं होतं. आता दुसरा प्रकार आहे त्याचा, ट्रॅफिक सिग्नलचा दुसरा प्रकार पेडेस्ट्रियन सिग्नल. पेडेस्ट्रियन सिग्नल म्हणजे काय बरं का, की रोडावरती जाणारे जे की पेडेस्ट्रियन आहेत, त्या पेडेस्ट्रियनसाठी सिग्नल असतात. ते तुम्ही बघितले असणार, अशा कलरमध्ये बघितलं असणार तुम्ही, कोणत्या शेपमध्ये, अशा कलरमध्ये बघता, हिरव्या कलरमध्ये असे जे ना असे माणूस दाखवलेले असतात, अशा पद्धतीने जे ना असे माणूस तिथे दाखवलेले असतात, राईट ना, अशा पद्धतीने दाखवलेले असतात. मग हिरवा कलर दाखवले याचा अर्थ काय होतं बरं का, माणसानी फक्त पेडेस्ट्रियन जातील, दुसरे कोणी जाणार नाही, राईट की नाही, फक्त पेडेस्ट्रियन जातील, दुसरं कोणी जाणार नाही, याला म्हणतो आपण याला म्हणतो पेडेस्ट्रियन सिग्नल. लाल कलरचा पण असा लागून गेला का पेडेस्ट्रियनला बिलकुल जाणार नाही मधून, अशा पद्धतीने असतं, राईट. तो याचं पेडेस्ट्रियन सिग्नल लिहून घ्या वाक्य याच्यामध्ये. सो these are signal provided to control these are signal provided to control, right, the movement of pedestrian along the approach to the intersection. Along the approach to the intersection. क्लिअर झाला पॉईंट. काय मेन्शन केले तुम्हाला, पेडेस्ट्रियन सिग्नल. तो पेडेस्ट्रियन सिग्नल म्हणजे काय कळून गेले तुम्हाला, राईट. पुढचं घ्या, स्पेशल ट्रॅफिक सिग्नल, तिसरा प्रकार, स्पेशल ट्रॅफिक सिग्नल. काय असतं बरं का, स्पेशल ट्रॅफिक सिग्नल लक्ष द्या.
स्पेशल ट्रॅफिक सिग्नल म्हणजे काय बरं का? आता आपण कोणत्या सिग्नलची बात करतो? अशा पद्धतीने आपला सिग्नल असतो गड्या, हा वाला सिग्नल असतो आपला. आपण आतापर्यंत जे काही बोललो याच्याबद्दलच बोललो आहे. कोणाबद्दल बोललो आपण? हा बघा याच्याबद्दल. सो हा बघा, हा झाला लाल, राईट. कुठं अजून काय असतो आपल्याकडं? मधला असतो पिवळा, पिवळा, राईट. परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात बरं का तुम्हाला ते, की सगळ्यात वरती कलर कोणता असतो? हा पिवळा, पिवळा. त्याच्या खाली काय असतो? हिरवा, हिरवा, राईट. अशा पद्धतीने असतील ते डायग्राम माझ्याकडे व्यवस्थित बनत नाही आहे. लाल, राईट, लाल, नंतर पिवळा, लाल, पिवळा आणि हिरवा अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटत असतात ते कलर, राईट. असं तुम्ही सिग्नल, या सिग्नलची डिस्कशन केलं आहे. आता काय म्हणतो, स्पेशल टाईप ऑफ सिग्नल पण असतात जे की काय करतात बरं का? ब्लिंकिंग करतात. ब्लिंकिंग म्हणजे काय? यात बिकॉन असते. बिकॉन म्हणजे काय? तर बिकॉन म्हणजे काय? कंटिन्युअसली ब्लिंकिंग, लाल आणि येलो कलर अशी ब्लिंकिंग होत असतात रोडावरती. कुठे मी चित्र त्याचं आणलं होतं काही तर, रोडावरती जे आहे ना ते ब्लिंकिंग आपल्याला दिसायला भेटत असते. तो ब्लिंकिंग बिकॉन म्हणतो आपण त्याला. बिकॉन म्हणजे काय? चित्र आहे त्या बिकॉनचं चित्र जे काही आहेत आपल्याकडं. एक मिनटं मी दाखवतो तुम्हाला. व्हिडिओ जो आहे ना डाउनलोड केला असेल मी, तर कुठे असेल तो बिकॉनचं चित्र? बिकॉन हे बघा रे, हे काय आहे? हे पेडिस्ट्रियनसाठी, राईट. हे पेडिस्ट्रियनसाठी. नंतर पुढे अजून काय? हे आपले, हे बघा, हे वाले सांगत होतो मी. हे आपलं कोणतं आहे? हे ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल आहेत. हे ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल, राईट. नंतर दुसरं कोणतं? हे झालं आहे आपले हे पेडेस्ट्रियन सिग्नल, राईट. नंतर पुढे जर बघायला गेलं तर काय अजून? इथं काही व्हिडिओ आहे का? हे बघा, हे ब्लिंकिंग असतात रे. दिसलं तर बरंच होईल. हे बघा, हे जे ना हे ब्लिंक करत राहतात, असे चमकत राहतात, असे ब्लिंक करत राहतात, असे चमकत राहतात ते, राईट. तर ते असतात स्पेशल टाईप ऑफ व्हॉट? स्पेशल टाईप ऑफ सिग्नल. ते ब्लिंकिंग करत असतात, त्याच्यानुसार आयडिया भेटत असेल, दुसऱ्या बाहेरच्या देशामध्ये दिसायला भेटत असेल बिकॉन, राईट. नंतर अजून आहे रे, इथं कुठतरी व्हिडिओ आहे, एक व्हिडिओ घेतला होता की मी, ठीक आहे. तो व्हिडिओ काही डाउनलोड झाला नाही वाटतं माझ्याकडून. तो बिकॉन असं एक्झाम्पल. स्पेशल टाईप ऑफ स्पेशल ट्रॅफिक सिग्नल लिहून घ्यायच्यामध्ये. these signal are provided to inform. These signal are provided to inform the road user about the condition prevailing ahead. पुढे काय कंडिशन असेल ना त्याची. रात्री ना पिवळा कलर असा चमचम करत असतो, मग त्याच्यावरून काय आयडिया भेटत असते आपल्याला? असं ते आयडिया देतात की रोडावरती एवढी काही ट्रॅफिक नाही आहे, पण तरी पण तुम्ही हळू चालवा, असं लक्षात. असे ब्लिंक करत राहतात. बाहेरच्या देशामध्ये असतात ते. लाल कलर ब्लिंक करत राहतो, नंतर जो ना पिवळा कलर ब्लिंक करत राहतो. So these are signal provided to inform the road user about the condition prevailing ahead on the roadway. For example काय? So for example आहे बिकॉन, राईट. बिकॉन काय करत असते? बिकॉन BEACON. बिकॉन काय करत असते? ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या. कंटिन्युअसली ब्लिंकिंग रेड, रेड और ॲम्बर लाईट. ॲम्बर म्हणजे पिवळा, ॲम्बर कलर म्हणजे लगभग पिवळ्यासारखा असतो तो, राईट. तो ॲम्बर कलर. हे झालं स्पेशल ट्रॅफिक सिग्नल. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतील स्पेशल ट्रॅफिक सिग्नलचं उदाहरण बिकॉन लक्षात राहायचं. हां, बिकॉन शब्द लक्षात ठेवायचे. तो आला क्लिअर झाला. मग अशा पद्धतीने आपण काय केलं आहे, आपलं जे काही ट्रॅफिक सिग्नल होते त्याचे 3 प्रकार पाडले. ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल 2 नंबर सांगितलं तुम्हाला मी, पेडेस्ट्रियन सिग्नल 3 नंबर स्पेशल ट्रॅफिक सिग्नल. ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल जो होता तो ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल आपण फक्त वाहनांसाठी देत असतो. ट्रॅफिक कंट्रोल सिग्नलमध्ये मी 3 प्रकार सांगितले, फिक्स टाईम, सेमी ॲक्टिवेटेड सिग्नल आणि तिसरा प्रकार सांगितला मी तुम्हाला कोणता? फुल्ली ॲक्टिवेटेड सिग्नल. हे झालं, राईट. आता पुढे काय असते? आता कोऑर्डिनेशननुसार की तुम्ही या सिग्नलला कशा पद्धतीने कोऑर्डिनेट करतायत. म्हणजे काय बरं का? काय असतं? हा रोड आहे, राईट. इथं पण इंटरसेक्शन असेल, पुढे कुठेतरी इंटरसेक्शन असेल, इथं कुठेतरी इंटरसेक्शन आहे. आता शहरामध्ये बघा बरं का, खूप सारे इंटरसेक्शन दिसायला भेटतील तुम्हाला, राईट. तर हा रस्ता आहे, याला इथे इंटरसेक्शन लागतं आहे, इथे इंटरसेक्शन लागतं आहे, इथे इंटरसेक्शन लागतं आहे, इथे इंटरसेक्शन लागतं आहे. तर इथे इंटरसेक्शन आहे. सगळ्या इंटरसेक्शनवरती सिग्नलचं काम केलं आहे. सिग्नल आहे. आता यांना RTO लोक जे आहेत ना, तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे, RTO जे असतात ना, ते RTO लोक या सिग्नल वगैरेला काय करतात? सिग्नलला कुठे हे करायचं, हँडल करत असतात. ते जागेवरती बसून कुठे सिग्नल किती काय द्यायचं, व्हिडिओ वगैरे असतो, त्यांच्याकडे कॅमेरे वगैरे लावलेले असतात ना, त्याच्यानुसार ते ॲडजस्ट करत असतात. आता या घडीला म्हणतोय मी, या घडीला. आता बघा तुम्हाला काय दिसायला भेटेल? हा वाले जे काही आहे
हा रस्ता तुम्ही बघा, तुम्हाला दिसायला काय भेटतंय, इथं बी सिग्नल आहे. आता इथल्या गाड्या थांबून जातील. इथं लाल कलर लागला का इथं बी लाल, इथं बी लाल, इथं बी लाल, सगळ्या ठिकाणी लाल 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 लागून गेले अख्ख्या रस्त्यामध्ये. शहराचा रस्ता आहे ना तो पूर्ण. एखाद्या डिपार्टमेंटकडे हे असणार समजा काम करण्याचं, आणि ते काय करते, लाल दाबला का इथं या इंटरसेक्शनवरती इथं बी इथं बी इथं बी इथं बी अख्ख्या इंटरसेक्शनवरती लाल लाल कलर लागून. कोणत्या ॲप्रोचचा म्हणतोय मी, हा वाला ॲप्रोच. इकडून जाणाऱ्या जेवढ्या की गाड्या असतील ना त्यांच्यासाठी इथं लाल, इथं लाल, इथं लाल, इथं लाल, या सगळ्यांसाठी लाल लाल कलर लागून जाईल. आणि या सगळ्यांसाठी काय लागेल, हिरवा 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 हिरवा, खल्लास सगळ्यांसाठी. ज्याला तो कोणी हँडल करणार आहे दाबला का बटन लाल 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 लाल, हिरवा हिरवा हिरवा, सगळीकडे अशा पद्धतीने होऊन जाईल ते. तो हे कोऑर्डिनेशन करायचा एक तरीका झाला. याला असं कोऑर्डिनेशन करतात कोणी कोणी. दुसरं काय असते, अल्टरनेट सिस्टीम. अल्टरनेट सिस्टीममध्ये काय असते बरं का, अल्टरनेट सिस्टीमला आपण काय म्हणत असतो, लिमिटेड प्रोग्रेसिव्ह सिस्टीम. आता लिमिटेड प्रोग्रेसिव्ह सिस्टीम म्हणा किंवा अल्टरनेट सिस्टीम. अल्टरनेट सिस्टीम म्हणजे काय असतं बरं का, इथं लाल लागला का इकडच्या बाजू बघा, नवीन काढून दाखवतो डायग्राम. हां, आता गंमत बघा. आता तुमच्या लक्षामध्ये काय, इथं सिग्नल आहे. मी या रस्त्याची डिरेक्शन ऑफ फ्लो माझा असा आहे, मी फक्त या फ्लोबद्दल सांगतोय. मी या फ्लोबद्दल डिस्कशन करतच नाही, मी फक्त याबद्दल बोलतोय. मी काय बोलतोय आता बघा. तर काय होतं बरं का, RTOवाल्यांनी काय केलं, इथं लावून दिला लाल लाल कलर, इथं लाल, इथं लाल, म्हणजे इकडचे थांबून जातील. पुढच्यांना काय करून टाकलं, इथं हिरवा हिरवा, पुढे काय झालं, लाल हिरवा. अशा पद्धतीने या फ्लोमध्ये जेवढे इंटरसेक्शन असतील ना, बटन दाबतात असं अल्टरनेटिव्ह होऊन जाईल. म्हणजे काय होईल बरं का, याच्याकडून फायदे तोटे आपण बघूया. पण अशा पद्धतीने ही रचना असते, अशा पण रचना असते. म्हणजे काय होईल, लाल दाबतात जिथे इकडच्या सगळ्या गाड्या जे काय आहेत, इकडच्या सगळ्या गाड्या थांबून जातील. राईट, सगळ्या गाड्या थांबून जातील. आणि एवढ्या रस्त्यामध्ये जेवढ्या काही गाड्या असतील इथं, या सगळ्या गाड्या इकडून इकडे चालल्या जातील. ठीक आहे, चालल्या जातील. नंतर काय होईल बरं का, हा हिरवा लागेल आणि इकडचे काय होतील, लाल होतील. तोपर्यंत हे सगळे येऊन जातील. या अशा पद्धतीने अरेंजमेंट केलेली असते. याला म्हणतो आपण याला म्हणतो आपण अल्टरनेट सिस्टीम. याला काय म्हणतो आपण, अल्टरनेट सिस्टीम. ही अल्टरनेट सिस्टीम आहे. आणि दुसरी असते काय, सिंपल प्रोग्रेसिव्ह सिस्टीम. सिंपल प्रोग्रेसिव्ह सिस्टीममध्ये आपण काही नाही, सिंपल प्रोग्रेसिव्ह सिस्टीममध्ये आपण काय करतो, आपल्या याच्यानुसार, आपल्या फ्लोच्या याच्यानुसार आपण काय करतो, लाल हिरवा आपल्या याच्यानुसार कोऑर्डिनेट करत असतो. राईट, आपल्या याच्यानुसार आपण कोऑर्डिनेट करत असतो. आणि फ्लेक्झिबल प्रोग्रेसिव्हनुसार जे काय आहेत ना, ऑटोमॅटिकली काय होतं, ऑटोमॅटिकली गाड्यांच्या याच्यानुसार ऑटोमॅटिकली काय होतं, कोऑर्डिनेट होत असते. ते 4 प्रकार आहेत. पहिला जो काय आहे, पहिली सायमल्टेनियस सिस्टीम आहे, दुसरी अल्टरनेट सिस्टीम असते, तिसरी सिंपल प्रोग्रेसिव्ह सिस्टीम असते, आणि चौथी फ्लेक्झिबल प्रोग्रेसिव्ह सिस्टीम असते. या 4 पद्धतीने आपण रोडावरच्या ट्रॅफिकला कंट्रोल करण्यासाठी ट्रॅफिक सिग्नलचा वापर करणार. तो लिहून घ्या तुम्ही आता. पहिला प्रकार. सो पहिले काय लिहिते याच्यामध्ये, हे वाक्य लिहून तुम्हाला काय लिहायचं आहे, ट्रॅफिक टाईप ऑफ कोऑर्डिनेशन ऑफ ट्रॅफिक सिग्नल सिस्टीम. ट्रॅफिक सिस्टम बघा काय म्हणले, टाईप ऑफ कोऑर्डिनेशन ऑफ ट्रॅफिक सिग्नल सिस्टीम कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग. पहिला प्रकार काय बरं का, तर तुम्हाला कशा पद्धतीने कोऑर्डिनेशन करता येईल बरं का रे, कसं ॲडजस्ट करता येईल. तर इथं काय म्हणले, सायमल्टेनियस सिस्टीम. तर पहिलं काय, सायमल्टेनियस सिस्टीमबद्दल काय बोललो मी, सायमल्टेनियसली या रस्त्यावरती लाल तर लाल, राईट का, अशा पद्धतीने. सो in the system all signal along a given road, always show same indication. आलं लक्षामध्ये. याची कहाणी काय सांगितली होती मी, वाटल्यास तुम्ही डायग्राम काढून घ्यायचे. याला डायग्राम काढून घ्यायची. कसं डायग्राम, इथं इंटरसेक्शन दाखवायचं, हा इंटरसेक्शन, हा वाला इंटरसेक्शन, राईट, हे वाला. तुम्ही काय करणार बरं का, डायरेक्शन ऑफ फ्लो समजा आपला असा आहे, इथं काय करणार, रेड लावून द्यायचा. इथं रेड लागला तर इथं बी रेड, इथं बी रेड, आणि इकडच्या बाजूला यांना काय लागेल, इथं हिरवा लागेल. त्यांचा फ्लो समजा असा आहे. मग काय होईल, इथं हिरवा, एकाच वेळेस तुम्हाला असं दिसायला भेटेल. याच टाईमला सायमल्टेनियसली असं दिसायला भेटेल. क्लिअर झालं. तो हे असतो आपला काय, अल्टरनेट सिस्टीम, आपलं सायमल्टेनियस सिस्टीम. हे झाली सायमल्टेनियस सिस्टीम. आता दुसरं काय असतो आपला, हे कळालं का रे भाग्यश्वरी, हे कळालं का गं. हां, चला पुढं.
हा दुसरा काय आपला, हे तुम्हाला जे ना वरवरची माहिती देतोय मी, ॲक्च्युली अजून घुसलेली पण नाही, आपण इंटरच केलेलं नाही की लाल लाईट कसा चमकतो, हिरवा कसा चमकतो, इंटरच केलेली नाही गोष्टींबद्दल. त्याच्यामध्ये ॲनालिसिस पण आहे, तो ॲनालिसिस बघायचा असणार, राईट. तर आता पुढे तो दुसरा प्रकार सांगतोय तुम्हाला बीवाला, अल्टरनेट सिस्टीम. अल्टरनेट सिस्टीमबद्दल काय डिस्कशन आहे, या अल्टरनेट सिस्टीमला लिमिटेड प्रोग्रेसिव्ह सिस्टीम म्हणतो आपण. लिमिटेड प्रोग्रेसिव्ह सिस्टीम. सो अल्टरनेट सिस्टीम, लिमिटेड प्रोग्रेसिव्ह सिस्टीम आपण याला म्हणत असतो. काय असतं बरं का याच्यामध्ये, आता बघा. सो या सिस्टीममध्ये आपल्याला दिसायला भेटेल, इथं काय असते बरं का, अल्टरनेटिव्ह सिग्नल लावलेले असतात. तुम्हाला लिहून घ्या तुम्ही वाक्य, आणि त्याची डायग्राम आपण काढून घेऊ. इन द सिस्टीम अल्टरनेटिव्ह सिग्नल or group or signal show, alternate signal or group or signal show opposite indicate in route at same time. एकाच वेळेस अल्टरनेट सिम्बॉल हे दिसायला भेटतात ॲट सेम टाईम. हे वाक्य समजून घेण्यासाठी असे रोडाचे तुम्हाला शहरामध्ये जास्त करून दिसायला भेटेल ना. आज टप्प्याटप्प्यावर इंटरसेक्शन असतात मोकार. इथं थांबलो का लगेच पुढे सिग्नल असं आलं लक्षात. तर मी काय आता इथं आपण काय करूया, डिरेक्शन ऑफ फ्लो दाखवतो. समजा मी पिवळ्या कलरनं, कुठे पण असू द्या, काय नाही, डिरेक्शन ऑफ फ्लो काही पण असू द्या, काही विषय नाही, तुम्हाला पटेल तिकडे दाखवा. मी सध्यासाठी असं दाखवतोय. आता काय बरं, इकडे लागला समजा लाल, राईट, इथं लागणार लाल, राईट अशा पद्धतीने. हिरवा कुठे लागेल, इथं लागेल हिरवा, इथं पण लागेल हिरवा, राईट. इथं नंतर कुठे बरं का, आता नंतर इथे लागेल हिरवा, आणि लाल कुठे लागणार, इथं लाल आणि इथं लाल. क्लिअर झालं का. एकाच वेळेस अशी घटना दिसायला भेटेल, एकाच वेळेस अशी दिसायला भेटेल. इथे पिवळा काय राहून गेला, इथे हिरवा राहून गेला का, इथे हिरवा. कळाला का, बोला त्याला. लाल हिरवा लाल हिरवा लाल अशा पद्धतीने असेल ते. क्लिअर. तो हे असतं, याला काय म्हणतो आपण, अल्टरनेट सिस्टीम, लिमिटेड प्रोग्रेसिव्ह सिस्टीम म्हणतो आपण याला. आता सिंपल प्रोग्रेसिव्ह सिस्टीमबद्दल बघू. सी वाला सिंपल प्रोग्रेसिव्ह सिस्टीम काय असतं बरं का. सिंपल प्रोग्रेसिव्ह सिस्टीम वाक्य लिहून घेऊया, मग समजून घेऊया. इट इज टाईप ऑफ सिस्टीम which permits as nearly as possible continuous operation of group of vehicle along the main road at a reasonable speed. काय मिनिंग होते बघा. इट इज अ टाईप ऑफ द सिस्टीम, राईट का. हा एक सिस्टीमचा प्रकार झाला. तुम्हाला हँडल कशा पद्धतीने करता येईल ते. सो इट इज अ टाईप ऑफ सिस्टीम विच परमिट नियरली ॲज पॉसिबल कंटिन्युअस ऑपरेशन चालायला पाहिजे बाबा. कुठे थांबा असायला नको, कंटिन्युअसली गाड्या चालतील डायरेक्ट म्हणजे आता बघा अगोदर काय होत होतं, लागला का लाईट, इथं तसं नाही ना, इथं कंटिन्युअसली ऑपरेशन चालताना दिसायला भेटेल. कंटिन्युअस ऑपरेशन म्हणजे काय बघू आता, इथं आपण ट्राय करू. आता बघा दिसायला काय भेटते मला, इथून गाड्या निघाल्यात, राईट. या गाड्यांना थांबायचं नाही, या गाड्यांना थांबायचं, सरळ निघायचं. कशाला थांबू द्यायचं उगीच, बरोबर नाही. कंटिन्युअस फ्लो, तो कंटिन्युअस फ्लो यांचा व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने अरेंजमेंट करून ठेवलेली आहे इथं सिग्नलची, की त्याचा फ्लो कुठेही ब्रेक व्हायला नको.
राईट का, कुठेही ब्रेक व्हायला नको. सो इट इज द टाईप ऑफ द सिस्टीम विच परमिट नियरली पॉसिबल, जेवढं शक्य असेल ना तेवढं कंटिन्युअस ऑपरेशन आपण करत असतो आपल्या व्हेकलचं आपल्या रोडवरती. आलं का, की एखाद्या रिझनेबल स्पीडमध्ये व्हायला पाहिजे. क्लिअर झालं का. तर कुठेही थांबायचं. मग तुम्ही म्हणा असं कसं पॉसिबल आहे, असं कसं पॉसिबल आहे की न थांबता. पॉसिबल कशा पद्धतीने असेल की जेव्हा या सगळ्या गाड्या जेव्हा इकडे असतील ना, सगळ्या गाड्या जेव्हा इकडे असतील ना, तेव्हा या गाड्या एकदम पद्धतशीर इकडे चालल्या जातील. ते यांचं अरेंजमेंट, या सिग्नलचं अरेंजमेंट असं करून टाकलेलं आहे. या सिग्नलचं अरेंजमेंट कसं केलेलं आहे की मॅक्झिमम गाड्या ज्या की इकडे असतील त्याला बरोबर. सो आपण काय करतोय, खूप मिनिमम गाड्यांना थांबवतोय, सरळ 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 त्यांना जाऊ देतोय. अशा पद्धतीने तुम्हाला सिग्नलचे अरेंजमेंट करायला दिसायला भेटेल. तो सिंपल प्रोग्रेसिव्ह सिस्टीममध्ये मला काय दिसायला भेटत आहे की खूप कमी आपण काय करतो, गाड्यांना थांबवतो आहे. मॅक्झिमम आपल्या गाड्यांचा फ्लो आपल्याला दिसायला भेटत आहे. अशा पद्धतीचं आपण सिग्नलचं अरेंजमेंट केलेलं असतं. अशा पद्धतीने आपण सिग्नलचं अरेंजमेंट केलेलं असतं. गाड्यांचं जे काय आहे ऑपरेशन कंटिन्युअसली दिसायला भेटत असतं. हा एक झाला प्रकार. चौथा प्रकार असतो, काय असतो बघू, त्याच्यावरून आपण समजून घेऊया. आपण चौथा प्रकार काय, फ्लेक्झिबल प्रोग्रेसिव्ह सिस्टीम. फ्लेक्झिबल प्रोग्रेसिव्ह सिस्टीम. आता फ्लेक्झिबल प्रोग्रेसिव्ह सिस्टीममध्ये काय असेल बरं का, फ्लो जो काही आहे ऑटोमॅटिकली चालणार. ते आता काय दिसायला भेटेल, याच्यामध्ये तुम्हाला कोणीच काही करत नाही, कुठे तरी RTO BTO बसलेलं नाही, ऑटोमॅटिकली सेन्सर वगैरे असेल त्याच्यामध्ये तिने ऑटोमॅटिकली काय होतं, कंट्रोल होतं. तर याच्यामध्ये वाक्य लिहून घेऊ, मग बघून घेऊ काय नाही. सगळ्यात मोस्ट एफिशियंट असते हेवाला जो काही कोऑर्डिनेशन आहे, हेवाली जी सिस्टीम आहे फ्लेक्झिबल प्रोग्रेसिव्ह सिस्टीम, ही सगळ्यात मोस्ट एफिशियंट असते, पण याला खूप जास्त खर्च पण लागतो. मग काय असतं वाक्य लिहा, इन दिस सिस्टीम, in this system it is possible to automatically, it is possible to automatically, it is possible to automatically vary the length, cycle division, and time schedule at each signalized intersection, प्रत्येक इंटरसेक्शनवरती काय अरेंजमेंट बरं का, हे जे काही सिग्नल आहेत ना, हे सिग्नल ऑटोमॅटिकली काय करतात, त्यांचा जो काही याचा टाईम असतो ना, कशाचा, रेड लाईन नंतर पिवळा कधी लावायचा, हिरवा कधी लावायचा, ऑटोमॅटिकली हे करतात. कशावरून ऑटोमॅटिकली करते बरं का. आता त्यांना लक्षामध्ये येईल काय की समजा इकडचा बघा, त्याला त्या सेन्सरला इन्फॉर्मेशन कलेक्ट होऊन जाते काय बरं का, की इकडे गाड्या खूप जास्त आहेत बरं का, इकडे गाड्या खूप जास्त आहेत, इकडे गाड्या खूप कमी आहेत. तर ऑटोमॅटिकली काय करतील, या पूर्ण रूटवरती हा पुरा रस्ता आहे ना आपला, या पूर्ण रस्त्यावरती ऑटोमॅटिकली ते काय करतील, ऑटोमॅटिकली त्या टाईम व्हॅरी करतील की लाल लाईट जो आहे ना एवढा राहायला पाहिजे, हिरवा लाईट एवढा राहायला पाहिजे. का, कारण की लाल लाईट एवढा राहिला तर इकडे विषय असा होईल, इकडच्या बाजूला. तर ऑटोमॅटिकली काय करतात ते, ऑटोमॅटिकली जो काही सायकलचा टाईम असतो, सायकल टाईम म्हणजे काय तुम्हाला सांगतो पुढे जाऊन, राईट. याच्यामध्ये आपण काय करतात, ऑटोमॅटिकली आपण लेंथ ऑफ सायकल व्हॅरी करत आहोत प्रत्येक सिग्नलाइज इंटरसेक्शनवरती. याचे जे चित्र मी आणेल, चित्रवरून तुम्हाला शेवटचे दोन प्रकारचं करतील, सायमल्टेनियस सिस्टीम आणि अल्टरनेट सिस्टीम. या दोघांबद्दल तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. सिंपल प्रोग्रेसिव्ह सिस्टीममध्ये आपण कंटिन्युअसली आपण फ्लो मेंटेन करण्यासाठी प्रयत्न करतो. आता सिग्नल अशा पद्धतीने आपण डिझाईन केलेले असतात की जेणेकरून आपल्या याच्यामध्ये फ्लो कंटिन्युअस राहायला पाहिजे, गाड्या जास्त थांबा व्हायला नको, राईट. त्या पण आणि फ्लेक्झिबल प्रोग्रेसिव्हमध्ये काय करतो, याच्यामध्ये मी काय करतो आपण की फ्लोला आपण मेंटेन करायचं चांगल्या पद्धतीने. तर काय करत असतो, ऑटोमॅटिकली रस्त्यावरती ऑटोमॅटिकली काय करतील, टाईम व्हॅरी करतील त्या की रेट टाईम एवढा, राईट की नाही. आता मला सांगा, इकडच्या गाड्यावरती ट्रॅफिक नाही आहे, इथे इकडच्या गाड्यावरती ट्रॅफिक नाही आहे, कोणत्या हे बघा, समजा आपण एकाच याच्यावरची बात करू. इथं याच्यावरती ट्रॅफिक बिलकुल पण नाही आहे, तर मी तर यांना का थांबवायचं, तुम्ही इतर बघायला गेलं तर यांना थांबवायचं नाही, बिनाट जाऊ द्यायचं इकडून, राईट की नाही. मग आता हे व्हेरिएशन कोण दाखवल, हे वाला आहे, अशा पद्धतीने हे तुम्हाला देखून. त्यामुळे मी काय बोलतोय, फ्लेक्झिबल प्रोग्रेसिव्ह सिस्टीम ही अशा प्रकारची सिस्टीम असते, याच्यामध्ये ऑटोमॅटिकली त्याला कळून जातं की इकडे ट्रॅफिक नाही आहे, इथे हिरवा ठेवून द्या, राईट की नाही, इथे ट्रॅफिक नाही हिरवा ठेवून द्या. अशा पद्धतीने प्रत्येक इंटरसेक्शनवरती ते स्वतःहून ते काय करणार, स्वतःहून सेन्स करणार की इकडच्या याच्यामध्ये ट्रॅफिक कमी आहे ते यांना आपण जाऊ देऊया, इकडच्या याच्यामध्ये ट्रॅफिक कमी आहे यांना आपण जाऊ द्या. अशा पद्धतीने आपण मेंटेन करत असतो. ही असते फ्लेक्झिबल प्रोग्रेसिव्ह सिस्टीम. क्लिअर झालं. सो फ्लेक्झिबल प्रोग्रेसिव्ह सिस्टीम ही मोस्ट इफिशियंट असते सगळ्या प्रकारापैकी. सो इट इज मोस्ट, लिहिलं का आपण तुम्ही, इट इज मोस्ट इफिशियंट अमंग ऑल द सिस्टीम, इट इज मोस्ट इफिशियंट अमंग ऑल द सिस्टीम, सगळ्या सिस्टीममध्ये ही मोस्ट इफिशियंट सिस्टीम आपल्याला दिसायला भेटून जात असते. सो इट इज मोस्ट
इफिशियंट सिस्टीम अमंग ऑल. हे 4 प्रकार तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतील. हे जे काही आहेत ना हे वाक्याच्या स्वरूपामध्ये विचारतील, त्याला लक्षामध्ये राहू द्या तुम्ही. ठीक आहे. सायमल्टेनियस सिस्टीम काय असते, अल्टरनेट सिस्टीम काय असते, सिंपल प्रोग्रेसिव्ह सिस्टीम काय असते, फ्लेक्झिबल प्रोग्रेसिव्ह सिस्टीम काय असते. हे 4 प्रकार आपले झाले. राईट. आता सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की यार हे जे काही ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल आहेत, व्हेकलला कंट्रोल करणारे जे काही ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल आहेत ते आपण कधी प्रोव्हाइड करायचे, त्यांची जरूरत कधी पडते. ते जरूरत पडून जाते ट्रॅफिकच्या व्हॅल्यूनुसार. कशानुसार? ट्रॅफिकच्या व्हॅल्यूनुसार. हे ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल तुम्हाला कुठे द्यायला पाहिजे त्याच्यानुसार आपल्याकडे काय असतात, वॉरंट असतात. त्या 4 वॉरंट आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. ते 4 वॉरंट लक्षात घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे असते, ट्रॅफिक सिग्नलाइज इंटरसेक्शनची ॲनालिसिस करायची असते, डिझायनिंग करायची असते. तो ॲनालिसिस डिझाईन आज पण काही होणार नाही असं मला वाटतंय. तो आज एक दिवस आपल्याला एक्स्ट्राचा जाणार आहे. 5 तारखेचा होता टाईम, एक दिवस आपल्याला पुढे जाऊन बघावं लागेल. 6 तारखेला मी हे करणार. ठीक, 6 तारखेला. आता तुमचं काम काय आहे मला माहीत नाही तुम्ही काय करतायत की नाही. इथपर्यंत मी उद्या चॅप्टर आपलं जर समजा उद्या चॅप्टर संपून पण गेलं तर ट्रॅफिक सगळ्यात मोठा चॅप्टर जो ट्रॅफिकचा आहे याची रिव्हिजन तुम्ही करतायत की नाही माहीत नाही मला. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस लिहून देतोय, तर जेवढा मी डाटा लिहून देतोय तेवढं बी रिव्हाइज करून टाकलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. तो तरी मोर दॅन सफिशियंट आहे. लक्षामध्ये तर तेवढं तुम्ही करा, कारण की ते चॅप्टर